तुम्ही बघत असाल की मागच्या 2-3 महिन्यामध्ये नेत्यांचा पक्षप्रवेश आणि एक्झिट एंट्री खूप वाढलेली आहे. तर त्यामुळं लोकसभेतील मतदार जे आहेत त्यांच्या निष्ठेवरती किंवा कार्यकर्त्यांच्या निष्ठेवरती परिणाम होतोय का? आणि याचा किती फरक पडतो ह्या सगळ्या गोष्टींवरती? कुठल्या खासदारानं, कुठल्या आमदारानं बैलगाडा घाट बांधलेत? मी 42 बैलगाडा घाटाचे बांधले. 42. 42 घाट बांधले. कुठल्या खासदारानं, कुठल्या आमदारानं बैलगाडा विमा कंपनी चालू केली? मी चालू केली. आमच्यापैकी बरेचसे लोक फर्स्ट टाइम वोटर आहेत, पण इन फायनली रिझल्ट पॉलिटिशियनच लावतो की कोणत्या साईडला असेल ते. तर मग वोटचा व्हॅल्यू आहे की नाही. हे त्याचं काय म्हणणं येतं की मतदान करतात पण सत्ता कोणाची येणार हे आमदार आणि खासदार ठरवतात, तर मग आमच्या मताला किंमत आहे का नाही? तर माझ्याकडं त्यावेळेला 4-5 तोळे सोनं असायचं, एक चेन, अंगठ्या वगैरे. तर मला 6 महिन्याच्या कालावधीमध्ये कमीत कमी 4 वेळा मला सोनं गहाण ठेवावं लागलं. पण कमिटमेंट नाही तोडली. कमिटमेंट कधी मी तोडली नाही. का करू मतदान मी? तर आमच्यासारख्या तरुणांना काय सांगाल की ज्याला प्रश्न पडला की का करू? जर शेवटी होऊन जर वेगळंच काहीतरी होत असेल तर का केलं पाहिजे मतदान? जेव्हा मी व्यवसाय करत होतो तेव्हा मला वाटलं की मी माझा काहीतरी मिळकतीचा भाग खर्च करून माझ्या गावामध्ये जर शाळा चालू केली, कारण मला लहानपणी शिक्षणासाठी खूप झगडावं लागलं. मला अजूनही अभिमानानं सांगावं असं वाटतं की डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबरोबर त्यांच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी मला स्वतः इन्व्हाइट करून की असे आम्हाला कंट्रोलर हवेत, तुम्ही माझ्याकडं चर्चेला या. आज माझ्याकडं 200-250 मुलं माझ्या कंपनीत काम करतात. त्यातले 70%च्या वर माझ्या भागातली, माझ्या परिसरातली मुलं आहेत. बैलगाडा खालून सोडल्यानंतर जो आवाज असतो, आमचा निवेदक भिर करतो आणि बैल ज्यावेळेला पळतात तेव्हा बैलगाड्याचा मालक तो किती वयस्कर असो, आपला फेटा डोक्यावरचा हवेत सोडतो आणि जो देहभान विसरून त्या बैलगाड्याच्या मागं पळतो, त्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्या दृष्टीनं मोलाचा आणि महत्त्वाचा. सो जास्त वेळ न घेता आपण स्टेजवरती आमंत्रित करूया माजी खासदार या गावचे भूमिपुत्र आणि उद्योजक शिवाजीराव आढळराव पाटील सर यांना. सो सगळ्यात पहिल्यांदा सर तुमचं स्वागत आहे सौरभ भोसले शोमध्ये. आणि जेव्हा हा चॅनेल मी चालू केला किंवा सोशल मीडियाची जर्नी जेव्हापासून चालू केली तेव्हापासून मी असं ठरवलं की मला पॉलिटिकल आणि एक उद्योजकप्रेमी सेगमेंट चालू करायचं आहे. आणि मी जेव्हा इंस्टाग्राम पोल घेतला किंवा कमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच नेत्यांच्या आणि उद्योजकांच्या मला कमेंट्स आलेल्या आणि त्यापैकी तुमचं एक होतं. जेव्हा आम्ही तुमच्या टीमला रिच आउट झालो तेव्हा तुम्ही सांगितलं की आपल्याला तुमच्या लोकांच्या भोवतीच आपल्याला हा पॉडकास्ट करायचा आहे. तो सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचा आभार, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात एवढ्या शॉर्ट नोटीसवरती. आणि सर तुमचंही अभिनंदन. आता असं झालं की मी 3-4 दिवस आधीपासून प्रश्न काढत होतो आणि काल प्रवेश केला तुम्ही राष्ट्रवादीमध्ये, सगळे प्रश्न बदलले. त्यामुळं मला कालची रात्र प्रश्न परत एकदा फ्रेम करण्यातच गेले. सो माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला हा असा आहे की कालच तुमचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि आता तुम्ही बघत असाल की मागच्या 2-3 महिन्यामध्ये नेत्यांचा पक्षप्रवेश आणि एक्झिट एंट्री खूप वाढलेली आहे. तर त्यामुळं लोकसभेतील मतदार जे आहेत त्यांच्या निष्ठेवरती किंवा कार्यकर्त्यांच्या निष्ठेवरती परिणाम होतोय का? आणि याचा किती फरक पडतो ह्या सगळ्या गोष्टींवरती? तुम्ही गेल्या 5 वर्षापासून जर खरं म्हणजे 2019 पासूनचं राजकारण जर पाहिलं तर या 2019 पासून ह्या सगळ्या पक्ष बदल, इकडून तिकडं, तिकडनं इकडं, दुसऱ्या पक्षात प्रवेश, अशा प्रकारची मालिका 2019 पासून सुरुवात झालेली आहे. परंतु हे सगळं करत असताना मुख्य मुद्दा सगळेजण विकासाचा मांडतात. पण माझ्या दृष्टीनं माझ्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर मी काही पक्षप्रवेश किंवा पक्ष बदल, ओलांडउड्या, बेडूक उड्या वगैरे असा काही प्रकार माझ्या बाबतीत घडलेला नाही. मी 20 वर्ष शिवसेना पक्षामध्ये धनुष्यबाणाबरोबरच होतं, एकच चिन्ह होतं. आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. ही काय मनामध्ये पक्ष बदलाची भावना घेऊन नव्हे, तर माझ्या मूळ पक्षानं, शिवसेना पक्षानं, माझ्या नेत्यानं सांगितलं की मतदारसंघाची ही जी परिस्थिती आहे, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला चालला आहे आणि म्हणून तुम्हाला 5 वर्ष तुम्ही मेहनत करताय, मतदारसंघामध्ये फिरताय, म्हणून प्रवाहात राहण्यासाठी तुम्ही जनतेसाठी जे करताय
तुमच्या लोकांसाठी जे करताय हे कार्य असंच अविरतपणे जर चालू ठेवायचं असेल तर तुम्हाला प्रवाहात येणं, निवडणुकीच्या राजकारणात येणं आणि निवडून येणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढल्यास माझी काही हरकत नाही. अशा प्रकारचा हिरवा कंदील आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी दिला बरं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माझं चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं. काल माझा प्रवेश झाला. परंतु एकंदरीत जर पाहिलं तर राजकारणच बदलले. राजकारणाची दिशा, राजकारणाची समीकरणं गेल्या 5 वर्षापासून बदलत चाललेली आहे. तुम्ही इतिहास पहा 2019चा. 2019च्या राजकारणाचा मूळ जन्म कशा झालेला आहे? हे कुठंतरी इकडनं तिकडं, तिकडनं इकडनं विचार बदलामध्ये झालेला आहे. 2019चं महाविकास आघाडी सरकार मुळात जन्माला आलं ते ह्याच भावनेतून आलेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरा काय, त्याचीच पुनरावृत्ती आता जी चालली त्याचाच हा भाग आहे. म्हणजे एकदा जर हा राजकीय भूकंप एका पक्षाकडून दुसऱ्याकडे झाला त्याचा इम्पॅक्ट सगळ्या पक्षांना पडतो असं म्हणायचं तुम्हाला? साहजिक आहे. आणि मग हे जनतेनं इतक्या लवकर एक्सेप्ट करणं तुम्हाला काय वाटते, पॉसिबल आहे का? आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी कसं आहे, जनतेला आता माहिती आहे की पक्षबदल किंवा पक्षप्रवेश याच्यापेक्षा आपल्यासमोर कोण माणूस आहे आणि त्यानं आपल्या माणसानं गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये आपल्यासाठी काय केलं आहे, ही व्यक्तीची ओळख आजकालच्या राजकारणामध्ये अतिशय मोलाची आणि महत्त्वाची आहे. बरोबर. 5 वर्ष हा माणूस माझ्याकडे आला आहे का, माझी कामं केली आहे का, हे जर तुम्ही अवलोकन केलं ह्या मतदारसंघामधलं तर आपल्याला लक्षात येईल की मी निवडून जरी पराभूत जरी झालो असलो तरी मीच लोकांमध्ये राहिलो आहे. खासदाराची भूमिका मीच बजावत राहिलो आहे. त्यामुळं माझ्या दृष्टीनं लोकांना जे काय वाटतंय, लोकांच्या बाबतीत अजूनही लोकांचं म्हणणं असं आहे की दादा तुम्ही खासदार होणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा वावरण सहवास होता लोकांसोबत? साहजिक आहे. गेले 5 वर्ष मी असा एकही दिवस लोकांशिवाय राहिलो नाही. बाकी राजकारणी ज्यांना निवडून दिलं, महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत राजकारण्यांच्या तुलनेत सर्वाधिक जास्त लोकांमध्ये वावरलेला माणूस मी गेले 5 वर्षात मी आहे. बरं. मला पॉलिटिकल सुरुवात करायची नव्हती ना, एंट्री पॉलिटिकल पण नाही आहे, बट मला राहुलं नाही. कारण काल ज्या झपाट्यानं झालं आणि मागचे 3 दिवस झालं आम्ही तुमचंच नाव बघतोय. टी व्ही चालू केलं की तुमचंच नाव, तुमचीच बातमी येते. आणि काल दिवसभर आम्ही वाट बघत होतो प्रवेश कधी होणार. मग रात्री बरीच लोक जेवता जेवण झाल्यावर पण बघत असतील प्रवेशाचा कार्यक्रम. म्हणून हा पहिला प्रश्न. आता मला थोडंसं तुम्हाला तुमच्या बालपणाकडे न्यायचं आहे. आता मी जेव्हा पुण्याहून इकडं आलो तेव्हा बघितलं की रोड खूप छान आहेत आणि स्कूल बघितल्यावर तर मला असं वाटतं की हे एका गाव ठिकाणी एवढं मोठं स्कूल आहे असं वाटतच नाही, एवढ्या चांगल्या फॅसिलिटीज. तर मग हा झाला आत्ताचा भाग. तुमचं लहानपण कसं होतं आणि तुम्ही कुठल्या शाळेत होता? आता इथं बरेचसे प्रेक्षक माझ्या गावातलेच आहेत. त्यांना बऱ्याचशा लोकांना आठवत नसेल, माझं बालपण ह्या गावामध्ये अतिशय बिकट परिस्थितीमध्ये गेलं. शिक्षणाची सोय फक्त इथं 7वीपर्यंतच होती. बरं. मला आठवतं आहे अशी एक काळ होता, माझं शिक्षण झाल्यानंतर मी व्यवसायामध्ये स्थिर झाल्यानंतर इथं 7वीपर्यंत शाळा असल्यामुळे 7वीला एका वर्षी जवळजवळ 20-25 मुली होत्या आणि 20-25 मुलं होती. मुलं तर ठीक आहे, घोडेगाव, नारोडी, मंचर या ठिकाणी जाऊन 8वीचं शिक्षण, 8वी नंतरचं शिक्षण घेत होते. परंतु मुलींना त्या काळी एवढी सोय नव्हती की बाहेर जाणं मुलीनं शिक्षणासाठी. तर साहजिकच त्या सगळ्या मुली 7वी नंतरचं शिक्षण सोडून घरीच थांबून कालांतरानं लग्न करणार होत्या, संसारामध्ये रमणार होत्या. बरं. ही गोष्ट मला कुठंतरी खटकली. जेव्हा मी व्यवसाय करत होतो तेव्हा मला वाटलं की मी माझा काहीतरी मिळकतीचा भाग खर्च करून माझ्या गावामध्ये जर शाळा चालू केली, कारण मला लहानपणी शिक्षणासाठी खूप झगडावं लागलं. 7वी नंतरच्या शिक्षणासाठी मला मंचरला चालत जावं लागलं. एखाद्या महिन्याला मला STचा पास मिळायचा, कधी पैसे नसले तर मला रोज चालत जावं लागायचं मंचरला. म्हणजे इथून 7 किलोमीटर मंचरला पायी चाललं जायचं आणि शिकण्यासाठी शिक्षण करत राहायचं. मग ही परिस्थिती माझ्या गावातल्या मुलांवर येऊ नये म्हणून मी 8वीची शाळा विना अनुदान तत्वावर चालू केली. ग्रामस्थांनी साथ दिली आणि मला सांगायला आनंद आहे की मी माझ्या इन्कमचा बहुतांश भाग या शाळेच्या शिक्षणासाठी मी खर्च करत राहिलो. आज मला खूप आनंद आहे. मी जसा जसा माझा व्यवसाय वाढत गेला, इन्कम वाढत गेली, मी परदेशात जायला लागलो. मला परदेशातलं शिक्षण, मुंबईतलं शिक्षण ही तुलना मी माझ्या गावाच्या शिक्षणाशी
आणि माझ्या गावातल्या तरुणांशी करावं लागलं. मला कुठंतरी वाटायचं, खटकायचं की चांगल्या शिक्षणाची सोय फक्त शहरातल्या मुलांनीच घ्यायची किंवा माझ्या गावातल्या मुलांना का नको. म्हणून मी म्हटलं माझ्या पद्धतीनं जसं मला चांगलं शिक्षण देता येईल त्याप्रमाणे मी करत गेलो. उदाहरणार्थ एक इंग्लिश माध्यमाची शाळा. हो. आजचं शिक्षणाची गरज इंग्रजी माध्यमाची शाळा ही होती. मी माझ्या बंगल्यामध्ये काही 4-5 रूम होत्या, त्याच्यामध्ये 1 वर्ष इंग्रजी माध्यमाची शाळा नर्सरीपासून चालू केली. हां. आज आपण पाहता इथला सगळा परिसर. घरातून चालू केलं ते. हां, सुरुवातीला घरामध्ये चालू हां. केलं. आता इथं मोठी इमारत बांधली. हां. मला सांगायला अभिमान वाटेल की संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्येच नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं चांगलं शिक्षण देणारी इंग्रजी माध्यमाची शाळा अजून कुठे नाही. इथं CBSEचं शिक्षण आहे. इथं जवळजवळ 28 एकरचा परिसर आहे. स्विमिंग पूल आहे. 28 एकरामध्ये शाळा आहे. 28 एकरामध्ये शाळा आहे. 2,500च्या आसपास मुलं शाळेत शिक्षण घेतात. 40-50 बसेस आहेत. आणि जे मी परदेशात जाऊन पाहतो तिथं ज्या काही नवीन नवीन गोष्टी मला बघायला मिळतात शाळेमध्ये, त्या इथं मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो. मला अभिमान आहे. बरोबर. लहानपणीचं माझं शिक्षण अगदी खाकी हाफ पॅन्ट घालून, पांढरं शर्ट, मांजरपाट शर्ट घालून, टोपी घालून जातो, तर माझा चेहरा मला अजूनही दिसतो. माझं शिक्षण कसं होतं हे मला अजूनही दिसतं आहे. पण आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की चांगल्या कपड्यामध्ये चांगली इंग्रजी फाटफाट बोलणारी मुलं ह्या माझ्या लांडेवाडीच्या परिसरामध्ये जेव्हा इकडनं तिकडनं जातात, बागडतात, तो आनंद माझ्या चेहऱ्यावर खूप खूप वेगळा आहे. बरोबर. आणि म्हणजे तुम्ही आता जे सांगता की 28 एकर शाळा वेळा, म्हणजे आता हे शहरातल्या माणसांनी कल्पनाच करावी ह्याची, कारण तिथं बिल्डिंगवर बिल्डिंग बांधण्यात येत आहेत आणि वरून बघायला लागतंय की तेवढ्या एरियामध्ये खेळतोय का वगैरे. तर हे काम लोकांपर्यंत पोहोचलंय का सगळ्या तुमच्या मतदारसंघात, असं वाटतंय का तुम्हाला? खरं म्हणजे मी असा सोशल मीडिया सॅवी नाही. मला प्रसिद्धीची फारशी हाव नाही आहे. तुम्ही पाहिलं मी 2004 राजकारणामध्ये आहे. काही परिस्थिती नसताना, बॅकग्राऊंड नसताना निवडून आलो, कारण त्यावेळेला व्हिस्परिंग कॅम्पेन असायचं. हो. वर्ड ऑफ माउथ. म्हणजे वर्ड ऑफ माउथ, लोक एकमेकाशी चर्चा करायची, पेपरमध्ये बातम्या यायच्या, अशी पत्रकं वगैरे. याच्या व्यतिरिक्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं साधन नव्हतं. हल्ली सोशल मीडिया आली, पण सोशल मीडिया येऊन मी लोकांना स्वतःहून सांगणं यापेक्षा लोकांनी येऊन पाहणं, माझा याच्यावर जास्त भर राहिला आहे. पण आता आजचं युग आहे, लोकांचा प्रचार फक्त सोशल मीडिया आणि व्हिडिओ याच्या व्यतिरिक्त प्रचार नसतो. पण शेवटी लोकांचं काय, लोकंसुद्धा कुठंतरी विचार करतात ना. काही लोकांना आता सवय आहे की उठसूट दिवसातून 10 मुलाखती द्यायच्या आणि 10च्या 10 मुलाखतीमध्ये मी शेतकऱ्याचा सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आहे असं म्हणायचं. याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी संशय आहे, तुम्ही खरंच शेतकरी कुटुंबातला आहे का? तुम्ही 4 वेळा सांगायचं की मी शेतकरी कुटुंबातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे. मला तसं सांगायची गरज नाही. माझ्या मतदारसंघातली जनता, माझ्या गावातली जनता, शिरूर लोकसभेतली जनता मला ओळखते की हा शेतकरी कुटुंबातलाच मुलगा आहे, मातीतलाच माणूस आहे, शेतकऱ्यातल्या घरातच जन्म घेतलेला आहे. त्यामुळे मला रोज उठून सुटून सांगायची गरज पडत नाही की मी सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातला शेतकरीतला पोरगा आहे. हा फरक आहे आज. आज तुम्ही पाहता सोशल मीडियाचा, आणि मी स्वतःहून करतो. हल्ली जग बदललं जातं तसं सोशल मीडियाचा वापर आपण पण करायला पाहिजे. मी सुद्धा करतो, परंतु खोटं प्रचार करत नाही की मी ज्या गोष्टी केल्या नाही ते कधी मला सांगायची गरज वाटत नाही. हल्ली काय झालं, फॅशन झाली. काही लोक फक्त असा सांगाडा उभा करतात, सगळं आर्टिफिशियल असं दाखवतात. सगळं काही मी केलं आहे, सगळं काही मी केलं आहे, सगळं काही चांगलं चित्र आहे हे दाखवायची गरज नाही. आज मलाही माझ्या मतदारसंघातल्या समस्या किती भेडसावतात हे मला कळतं आहे. माझ्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे, किती वेदना आहेत शेतकऱ्यांना हे मला कळतं आहे. मी ह्यासाठी काम करेल, पण मी उगाच काहीतरी शेतकऱ्यांसाठी एवढं केलं आहे, शेतकरी इतका चांगला आहे, शेतकरी हे, मला माहिती आहे शेतकरी किती अडचणीतला आहे. त्यामुळं मला हे लोकांना मी काय केलं आहे, मी काय केलं आहे, खरं म्हणजे सांगायची तशी गरज नाही. जाता येताना लोकांना, जे लोक इथं शिक्षण घेतात, जे लोक इथे येतात त्यांना माहिती आहे, माझ्या मतदारसंघातल्या जनतेला माहिती आहे की मी काय करतो ते. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काही गोष्टींचा आव नाही आणू शकत, लोकांना दिसतंय जे काय आहे ते. आणि आता स्कूलचं तुम्ही सांगितलं, मग त्यानंतरचं पुढचं शिक्षण. आणि आता जर आपण असं बघतो की लोक आधी राजकारणी होतात, राजकारणात येऊन लोकांना समजतं की बाबा ह्यात पैसा आहे, आतल्या बातम्या आहेत, आणि मग लोक उद्योगपती होतात. तुम्ही आधी उद्योगपती आणि मग राजकारणी, हे असं उलटा प्रवाह आहे. मग हा प्रवाह शाळेपासून इकडे कसा वळला?
याचं मूळ कारण आहे, माझी नाळ ही ह्या गावातल्या, ह्या तालुक्यातल्या, ह्या लोकसभा मतदारसंघातल्या मातीतली. माझं नातं ह्या शेतकऱ्यांच्या शेतीतल्या लोकांची आहे. आणि हे सगळं करत असताना जेव्हा मी रोजीरोटीसाठी, उदरनिर्वाहासाठी मुंबईला गेलो, तिथं स्थिर सावर झालो. सगळं काय मला अगोदर झोपडपट्टीमध्ये राहत होतो, चाळीमध्ये राहत होतो, डोक्यावर पाटी घेऊन भाजी विकत होतो, हमाली करत होतो, या सगळ्या गोष्टी केल्या. पण त्या परिस्थितीवर संघर्ष करून जेव्हा मी माझ्या पायावर उभा राहिलो, स्वतःचा फ्लॅट घेतला, स्वतःची गाडी घेतली, 4 नोकर आले, ऑफिस घेतलं, त्यावेळेला मला कुठंतरी माझं गाव खुणवायला लागलं, माझा भाग मला खुणवायला लागला, माझी माती मला खुणवायला लागली की हो, आपलं काहीतरी मातीशी देणं लागतं. मला कोणी बोलवलं नव्हतं. माझ्या मनात मी राजकारणातील, समाजकारणातील असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं किंवा तशी माझी अपेक्षा नव्हती. म्हणजे ठरवून नाही आला तुम्ही? ठरवून नाही आलो. मला वाटलं की मी शिकलोय ज्या मातीतून, मी घडलोय ज्या मातीतून, त्या मातीचं माझं काहीतरी देणं लागतं. म्हणून आपण बघावं, माझ्या गावापासून मी सुरुवात केली. इथं त्यावेळेला परिस्थिती अशी असायची की एखाद्या गोरगरीब शेतकरी कुटुंबामध्ये एखादं लग्न कार्य असेल, सणासुदी असेल, त्यावेळेला जमीन गहाण ठेवून, दागिने गहाण ठेवून, कर्ज काढून लोक लग्न कार्य किंवा सणासुदी साजरी करायची. आणि ते व्याज सावकाराकडं हे जर गहाण ठेवलेलं व्याज, कर्जाचं व्याज साधारण 6% 7% महिन्याला असायचं. हो. म्हणजे ही परिस्थिती मला खूप भयानक वाटली. म्हणून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या गावामध्ये 1987 साली पतसंस्था चालू केली. 1987. 1987साठी मला वाटलं की लोकांसाठी करावं. अगदी छोट्या प्रमाणामध्ये चालू केलेली पतसंस्था, आज त्या पतसंस्थेचा टर्नओव्हर 600-700 कोटी रुपयाचा आहे. त्या पतसंस्थेमध्ये नाही म्हटलं तरी 150-200 लोक काम करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या 14 शाखा आहेत. 14 शाखा. 14 शाखा आहेत. हे मला वाटायला लागलं. शाळा चालू करावी, माझ्या गावातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, ते करावं असं वाटलं. शाळा कधी चालू केली आपण, कोणत्या साली? 87 सालीच. 87लाच. हो, त्याच दरम्यान म्हणजे जेव्हा मी आयुष्यामध्ये उभं राहिलो, परिपूर्ण झालो असं वाटायला लागलं, तेव्हा मी 87 साली शाळा, त्याच दरम्यान पतसंस्था या समाजकारणाच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली. ओके. आणि पहिला व्यवसाय जो तुम्ही केला, बिझनेस, तो कोणता होता? पहिला व्यवसाय हा खरं म्हणजे अतिशय गंमत आहे. मी मुंबईत गेल्यानंतर क्रॉफर्ट मार्केट असेल किंवा भायखळा मार्केट असेल, तिथून फळं, भाजीपाला विकत घ्यायचा, घाऊकमध्ये डोक्यावर पाटी घेऊन ते भरून आणायचं आणि घाटकोपरच्या चाळीमध्ये डोक्यावर पाटीवर घेऊन घरोघरी जाऊन भाजी विकायची, फळं विकायची, असं काम मी करत होतो. अक्षरशः घाटकोपरच्या रस्त्यावर म्हणजे जे भाजी बाजार असेल तर बारदान टाकून त्याच्यावर भाजी मांडायची आणि ती विकायची. संध्याकाळच्या वेळेला शिक्षण अपूर्ण होतं. इथं मी 7वी 8वीपर्यंत शिक्षण केलेलो. मग मला असं वाटायला लागलं की मी धंदा करत असताना शाळा पण केली पाहिजे. म्हणून रात्र शाळेमध्ये जाऊन 9वी 10वी आणि 11वी अशा जुनी 3 वर्ष रात्र शाळेत शिक्षण केलं. दिवसभर नोकरी, दिवसभर व्यवसाय, ही कामं करून रात्री शिक्षण घेण्याचं काम केलं. पण हे सगळं करता करता असं वाटायला लागलं की आता नुसतं भाजी विकून काय करायचं. त्यातलं तंत्रज्ञान शिकलो की आज आपल्याला जे बिझनेस मॅनेजमेंट आहे, हो, मार्केटिंग मॅनेजमेंट आहे. म्हणजे काय आहे, माझ्या दृष्टीनं मार्केटिंग मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट ही मी भाजी व्यवसायामध्ये, फ्रूट व्यवसायामध्ये शिकलो. घाऊक बाजारामधून निगोशिएट करून चांगल्या बाजारात चांगल्या भावामध्ये भाजी घ्यायची आणि ग्राहकांना चढ्या दराने विकायची, हेच मार्केटिंग मॅनेजमेंट आहे. स्ट्रीट स्मार्टनेस जे हां, काय. हे शिकल्यानंतर असं वाटायला लागलं की कुठंतरी नोकरी चांगली करावी, त्यातून काहीतरी करता आलं पाहिजे, मोठं होता आलं पाहिजे. दरम्यानच्या काळात माझे मोठे बंधू, त्यांच्या माध्यमातून एका कंपनीमध्ये, इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये मला शिपायाची नोकरी मिळाली. पहिला जॉब हो, तुमचा. तो होता 1973-74च्या दरम्यान. झेनिथ कम्प्युटर्स म्हणून आज जी कंपनी आहे, त्यावेळेला झेनिथ इलेक्ट्रॉनिक्स होती. 73-74ला त्या कंपनीमध्ये कामाला लागलो. रात्र शाळेचं शिक्षण, कॉलेजचं शिक्षण चालूच ठेवलं. पण तिथं शिपायाची नोकरी करता करता कॉलेजचं शिक्षण पण चालू ठेवलं. आणि नंतर लक्षात आलं की आपण त्या कंपनीमध्ये काम करत असताना मॅनेजरच्या हाताखाली काम करायचं
अकाउंटंटच्या हाताखाली काम करायचं, स्टोअर्स मॅनेजरच्या हाताखाली काम करायचं. म्हणजे जी जी कामं पडेल ती मी काम करायची. अशी एकदा वेळ यायची की क्लार्क वगैरे असतात, स्टेनोटायपिस्ट असतात, त्यांच्या टेबल पुसायचा, त्यांना चहा द्यायचं, त्यांना पाणी द्यायचं. वेळोप्रसंगी एखादा मॅनेजर नाही आला तर काम अडायचं. बाकी कुणाचं अडायचं नाही तर माझ्या वाचून सगळे काम अडायचे. म्हणजे मॅनेजर गैरहजर असेल तर आढळराव काम करेल, टायपिस्ट तिथं हजर नसेल तर मी काम करू शकतो. मॅनेजरचं काम टायपिस्ट करू शकत नाही की टायपिस्टचं काम मॅनेजर करू शकत नाही, पण मी सगळी कामं करू शकत होतो कारण सगळ्यांच्या हाताखाली मी काम करत होतो. बरोबर. आणि इंटरेस्ट होता. आणि तो मला स्वतः इंटरेस्ट होता. मी बारकाईनं बघत होतो. माझं मराठी माध्यमाचं शिक्षण, पण मला असा कधी न्यूनगंड नव्हता की मला इंग्रजी येत नाही. माझा मॅनेजर दुसऱ्या कस्टमरशी बोलताना, एखादा साऊथ इंडियन मॅनेजर एखाद्या कंपनीशी बोलत असताना मी त्याच्या शब्दाचं अनुकरण माझ्या मनामध्येच करत होतो हां की तो काय इंग्रजी बोलतो, त्याचा अर्थ काय. हां. असं करत करत मी इंग्रजी भाषेचं ज्ञान आत्मसात केलं. ती व्यवहाराची भाषा. स्पेशल ट्रेनिंग बिनिंग काय नाही? अजिबात काय नाही. माझं शिक्षण त्यावेळेला 11वी FY 8 एवढंच झालं होतं. माझ्या दृष्टीनं अनुकरण करणं, तुमच्या मनातून काहीतरी जिज्ञासा आहे, काहीतरी करायचं, तुम्हाला धमक आहे असं तर मनामध्ये ठरवलं की हो मला करायचं आहे, ते मी करत राहील. मग नंतरच्या काळामध्ये तांत्रिक विषयामध्ये मला सेमी कंडक्टर्स, आज आपण म्हणतो ना इलेक्ट्रॉनिक सेमी कंडक्टर्स, 40 वर्षापासून मी त्या व्यवसायात आहे. हो त्या व्यवसायामधली झेनिथ कम्प्युटर्स ही पहिली कंपनी भारतातली. हो. त्या कंपनीमध्ये चिप्स यायच्या, मायक्रो चिप्स, या छोट्या छोट्या चिप्स, या आज नाही 40 वर्षापासून सेमीकंडक्टर्स व्यवसायाला जगभरात सुरुवात झाली. हो. एका साईजची चिप्स ती 12 रुपयाला, सेम साईजची चिप्स 1200 रुपयाला. त्यामुळं माझं कुतूल वाढत गेलं की हे काय नक्की. आणि म्हणून मी त्याच्या मुळाशी जायला लागलो. मग त्याचे फंक्शन समजून घ्यायला सुरुवात केली, त्याचे ब्लॉक डायग्राम वाचायला सुरुवात केली. आणि हळूहळू इतकं माझं त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स वाढला की मला कॉन्फिडंट यायला लागला की मॅनेजर नसेल तर त्या चिप्स मी विकू शकत होतो. एखाद्या कंपनीला पाहिजे असेल तर मी त्याला त्याचं टेक्निकल ॲडवाईस पण देऊ शकत होतो. मग हे सगळं झाल्यावर कुठेतरी वाटायला लागलं की नाही, आपण आता शिपाईच काम करतो आहे. मला काम करता मॅनेजरचंही काम करता येतं, क्लार्कचंही काम करता येतं, टायपिस्टचंही काम करता येतं, स्टोअर्स मॅनेजर असेल, सेल्स मॅनेजर आहे, परचेस मॅनेजर, सगळी कामं मी करू शकतो आहे. पण माझी पोस्ट ही फक्त शिपाई म्हणून होती. गरज पडेल तेव्हा स्टेनोटायपीचं टेबल साफ करायचा आणि कंपनीला गरज पडेल त्यावेळेला टेंडरची डिक्टेशन त्या टायपिस्टला पण मी देत होतो. म्हणजे अशा गोष्टी करायला लागायच्या. मग मी विचार केला की नाही, आता मला शिपाई म्हणून काम करायचं नाही, त्यापेक्षा मी कुठंतरी जाऊन दुसऱ्या कंपनीमध्ये काम करेल आणि नाही निदान शिपाई तर वरचं क्लार्क वगैरे अशा प्रकारची कामं मिळेल. योगायोगानं एका कंपनीची जाहिरात आली. काळबादेवीमध्ये एक इलेक्ट्रॉनिक कंपनी नव्याने चालू झाली होती. त्या कंपनीचा मालक अमेरिकेवरून शिकून आलेला नवीन तरुण होता. त्यानं मला मुलाखतीला बोलवलं. आता जिथं मी काम करत होतो झेनिथ कम्प्युटर्समध्ये, त्यावेळेला माझा शेवटचा पगार होता 150 रुपये महिन्याला, 150-200 रुपये. मला त्यांनी मुलाखतीला बोलवलं. आता त्यांची जाहिरात होती मार्केटिंग मॅनेजरची. मी अर्ज टाकला त्यांना की मला क्लार्क म्हणूनची, सिनियर क्लार्क म्हणूनची मला नोकरी द्यावी अशी. त्यांनी मला मुलाखतीला बोलवलं, इंटरव्ह्यू घेतली आणि इंटरव्ह्यूमध्ये काही इंजिनियर्स लोक त्यांनी बोलवले होते. आणि त्या मुलाखतीमध्ये मला त्यांनी सगळे टेक्निकल प्रश्न विचारले. म्हणजे सगळे टेक्निकल. आता मी म्हटलं तर मला तर क्लार्क किंवा अशा प्रकारची आहे, पण ठीक आहे विचारलं तर ती उत्तर. सगळं झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की मिस्टर आदलराव, यू हॅव बीन सिलेक्टेड ॲज मार्केटिंग मॅनेजर. म्हटलं तसं नाही, आय हॅव अप्लाइड फॉर सिनियर क्लार्क. नाही म्हणे ठीक आहे, सिन्स यू हॅव आन्सर्ड ऑल माय क्वेश्चन्स, वाय डोंट यू जॉईन ॲज अ मार्केटिंग मॅनेजर. असं म्हणून मला त्या छोट्याशा कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजरची नोकरी लागली. आता मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की माझा शेवटचा पगार झेनिथमध्ये 150 रुपये होता आणि त्या कंपनीमध्ये माझा स्टार्टिंग पगार 750 रुपये होता. एवढा फरक. आता ठीक आहे, कामाला सुरुवात केली.
त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमिकंडक्टर्स खूप नवीन फील्ड होतं भारतामध्ये. बरोबर. मग मोठ्या मोठ्या कंपन्या, मग तिथं कोण वापरायचं इलेक्ट्रॉनिक्स आणि चा वापर कुठं होता, तर दूरदर्शन केंद्र, हां. ऑल इंडिया रेडिओ किंवा मोठ्या ग्लॅक्सो कंपनी, असं जिथं रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर असायचं, त्यांचं तंत्रज्ञानाचं केंद्र असायचं अशा ठिकाणी, किंवा भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. हो. तर आणि छोट्या मोठ्या कंपन्या बऱ्याचशा असायच्या, कोणी टेम्परेचर कंट्रोल करत आहे, कोण काय करत आहे. तर हे सगळं करत असताना मी त्या कंपनीनं ट्रेडिंगला सुरुवात केली. मी नवीन कंपनी जॉईन केली आणि त्यांनी सांगितलं की हो ते जा तुम्ही मार्केटमध्ये आणि इन्क्वायरी आणा, कुणाला काय रिक्वायरमेंट आहे तुम्ही जाऊन लोकांना व्हिजिट करा. मी सुरुवात करायचो, अंधेरी, पार्ला, इकडं तिकडं जाऊन इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जायचं, बघायचं एखादी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट कंपनी असेल तर तिथं घुसायचं, विचारायचं काय हवं आहे. लोकांच्या रिक्वायरमेंट असायच्या, कसल्याही रिक्वायरमेंट असा. एखाद्या कंपनीच्या मालकांना, म्हणजे 1978ची गोष्ट आहे, त्यावेळेला टी व्ही तर काहीच नसायचं, पण मग मोठं टेप रेकॉर्डर असायचं, 20-25 हजार रुपयाचं टेप रेकॉर्डर. हो. तो बंद पडलेला असतो कारण एखादा स्पेअर पार्ट बिघडलेला. मग तो सुद्धा मला बोलवायचा, अरे आप अच्छा हो गया आप आए, मुझे ये हमारा टेप रिकॉर्ड नहीं चल रहा है, ये 25,000 का है, इसमें क्या दिक्कत है आप देखो. मी बघायचो त्यातला काहीतरी ट्रान्झिस्टर गेलेला असायचं. मग दिवसभर सगळं फिरायचं, एखाद्या कंपनीला कुठं 25 पार्ट, कोणाला 100 पार्ट, कोणाला 2,000 असे स्पेअर पार्ट लागायचे, डायोड, कॅपॅसिटर्स वगैरे असे. मग ती इन्क्वायरी घ्यायची, संध्याकाळी लॅमिंटन रोडच्या होलसेल मार्केटमध्ये जायचं आणि मग त्या मालाच्या किमती काढायच्या, कुठं काय मिळतं ते शोधून काढून मालकाकडे द्यायचं की बघा ही याची रिक्वायरमेंट आणि इथं ही माल मिळतो आहे. मग ते मालक काय करायचे, आता मीच काय आणलेली इन्क्वायरी, मीच केलेलं सोर्सिंग केलेलं सोर्स, हो. आणि त्याच्यावर ते मार्जिन चढवायचं, सांगायचं ह्या पार्टीला उद्या एवढं पोट. मी करत राहिलो 2 महिने 3 महिने. अरे मग शेवटी लक्षात आलं सगळं तुम्हीच करा. माल माझ्या ओळखीनं खरेदी करायचा, मालाची विक्री माझ्या ओळखीनं करायची, मग हा मालक मला कशाला पाहिजे मध्ये. हा एक विचार आल्यानंतर मी म्हटलं की नाही बाबा, मला आता हे चालणार नाही. क्रेडिटवरच जर धंदा करायचा असेल, उधारीवर माल घ्यायचा, उधारीवर विकायचा, तर मग मी स्वतः का नाही करू शकत. मला काय, त्यावेळेला मी राहत होतो एका घाटकोपरल्या एका झोपडपट्टीमध्ये. नंतर बाजूलाच एक मोठी कॉलनी होती. मी त्या कॉलनीमध्ये पेइंग गेस्ट म्हणून एका बँकेच्या क्लार्क होता, त्याच्या घरी मी ती जागा भाड्यानं घेतली. म्हणजे त्याच्याच घरी राहायचे पेइंग गेस्ट म्हणून, त्याच्याच घराचा पत्ता, कारण अपार्टमेंट बिल्डिंगचं नाव म्हणून असायचं, नाहीतर मी काय घाटकोपरच्या चाळीतलं नाव देऊ शकत नव्हतो. मग त्याच्या घराचं नाव दिलं आणि धंद्याला सुरुवात केली. हे सुरुवात करायच्या अगोदर त्या मालकानं मला सांगितलं, अरे काय तुमचा प्रॉब्लेम आहे. मला खूप कन्व्हिन्स केलं की तू सोडू नकोस. पगार सुरुवातीला 750 दिला मला त्यांनी. ते मालक मी आम्ही दोघंही, मला त्यांनी जेवायला नेलं, संध्याकाळी पिक्चरला नेलं आणि खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की नाही तू सोडू नको, तुझं भवितव्य चांगलं आहे. मी म्हटलं नाही बा, मला तर स्वतः करायचं आहे. नाही तुला पगार वाढवून देतो, 4,000 करतो. 750वरून? हो, 750वरून 4,000 रुपयापर्यंत पगार देऊ, आपण चांगलं करू. 5-6 हजारापर्यंत गेला. म्हटलं नाही, मला आता एवढी जर माझी किंमत असेल तर मला काहीतरी स्वतःच करायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून मी ठरवलं की नाही आता मला नोकरी करायचीच नाही. आणि निर्णय घेतला 15 ऑगस्ट 1978 साली की व्यवसाय करायचा म्हणजे करायचा. आणि 15 ऑगस्ट 1978ला निर्णय घेतला. 16 ऑगस्टला एक 250-300 रुपयाची सुटकेस, एक 500 कार्ड छापलं आणि धंद्याला सुरुवात केली. आणि म्हटलं करून बघावं, महिनाभर प्रयत्न करावं, नाही झालं तर नोकऱ्या कुठेही मिळतील. हे ज्या माणसानं मला 6,000 रुपयाची ऑफर दिली तो निदान 3,000ला तरी तयार होईल. बरोबर. पण माझं भविष्याचं लक काय आहे ते प्रयत्न करण्यासाठी फिरून बघावं. असं करता करता मी सुरुवात केली. पहिल्या महिन्याच्या शेवटी मी विचार केला, सगळं गणित बघितलं, खिशे तपासून पाहिले आणि लक्षात आलं की 4,000 रुपये पहिल्या महिन्यात माझी कमाई झाली. आणि मग तिथून मग जे काय सुटलं होतं मी मागं बघितलंच नाही की व्यवसाय म्हणजे व्यवसायच करायचा. आता व्यवसाय करताना कमिटमेंट पण लागतं. हो. कसे मार्केटमधून एखाद्याकडनं माल विकत घेतला
हं. आणि त्याचं पैसे मी त्याला सांगितलं का नाही तुला 30 डेची क्रेडिट पाहिजे, ते जर झालं नाही हं. तर मला कसं तरी वाटायचं की याच्याकडनं उधारीचा माल घेतलाय, तो माणूस माझ्यावर विश्वास ठेवतोय, तो व्यापारी आणि आपण कमिटमेंट नाही. कमिटमेंट नाही करत. तर माझ्याकडं त्यावेळेला 4-5 तोळे सोनं असायचं, हं. एक चेन, अंगठ्या वगैरे. हं. तर मला 6 महिन्याच्या कालावधीमध्ये कमीत कमी 4 वेळा मला सोनं गहाण ठेवावं लागलं. पण कमिटमेंट नाही तोडली. कमिटमेंट कधी मी तोडली नाही. धंद्यामध्ये दिलेला शब्द पाळायचा असतो, हं. ती मी कमिटमेंट पाळत राहिलो आणि हळूहळू धंदा वाढत गेला. वय काय होतं तेव्हा? जस्ट माझं नुकतंच लग्न झालं होतं, 26 वगैरे 27 वगैरे वय असेल, 25, 26, 27 त्या दरम्यान. आणि तेव्हा हा निर्णय घेतला तुम्ही? तेव्हा हा निर्णय घेतला व्यवसाय करायचा. आता खूप सारे तरुण आहेत असं. आता मी पण जॉब सोडून फुल टाईम शोजमध्ये आलो आहे, स्टोरी टेलिंगमध्ये आलो आहे. तर हे खूप अवघड असतं आईबापांना समजून सांगणं, कारण आईबापाला काळजी हीच असते की माझ्या नशिबी जे स्ट्रगल आले ते पोराच्या नशिबी नको. त्यामुळे तो अशी कुठली तर गोष्ट कर जी महिन्याला तुला पगार येईल आणि जेणेकरून तुझ्या टाळूची केस नीट राहतील, तुला झोप नीट लागेल आणि माझं जे स्ट्रगल आहे तुझ्या पोटी येऊ नये. तर तुम्हाला घरातल्यांकडून तेव्हा कसं? नाही, खरं म्हणजे मी माझ्या वडिलांबरोबर मुंबईला, माझे वडील मुंबईला होते. हं. ते भाजी विकण्यासाठी मी त्यांना जेव्हा मदत करत होतो रात्र शाळेत शिकत असताना, हं. त्यांनी ठरवलं की बरं नाही आता मुंबईला थांबण्यापेक्षा गावाला जायचं, शेती करायची. हं. त्यावेळेला ते शेती करण्यासाठी गावी आले. मी त्यांना नकार दिला, म्हटलं मला माझं करिअर मुंबईत करायचं. हं. त्यामुळं मी मुंबईतच राहिलो. हं. मला कोणी विचारले नाही काय करताय हां. आणि अडवलंही नाही कोणी. हां. त्यामुळे तसा प्रसंग माझ्याकडे त्याचा आला नाही. विश्वास होता. विश्वास होता. हां. की करणार. विश्वास होता सगळ्या घरच्यांचा, भावाचा वगैरे सगळ्यांचा, आणि अडचण कोणाचीच नव्हती. नव्हती. आणि मग पहिली कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ते सांगितलं 15 ऑगस्ट 1978ला एल्माट्रॉनिक डिव्हायसेस. हां. एल्माट्रॉनिक डिव्हायसेस ही सेमीकंडक्टरचे स्पेअर पार्ट विकणारी कंपनीची स्थापना मी मुंबईला केली. येस. आता हे ऐकायला खूप सोपं वाटतंय आणि कोविडमध्ये बऱ्याच लोकांना हा शब्द आला असेल परिचयात की सेमी कंडक्टर. तर आता जाऊन कोण ट्रेडिंग किंवा शेअर मार्केट करत असेल तर त्याला जाऊन सांगा फक्त, मग तो तुम्हाला सांगेल की त्याचं महत्त्व काय. तुम्ही वापरत असलेले मोबाईल, टी व्ही, सगळ्यामध्ये सेमी कंडक्टर. आणि ही दूरदृष्टी 40 वर्ष आधी असणं म्हणजे सर जे मागासपासून बोलतात त्यातून समजतं की जेव्हा ते पै काम केले तेव्हा त्यांनी अख्खी कंपनी कशी चालते माहीत करून घेतलेलं, म्हणून ते कंपनी टाकू शकलेत. आता ह्याच्यावरूनच मला हा प्रश्न आहे की जेव्हा तरुण उद्योजक आता आपल्याला बघत असेल तर खूप साऱ्या लोकांना घाई आहे की नाही मी नोकरी सोडणार आहे आणि डायरेक्ट बिझनेसमध्ये जाणार आहे, किंवा मला अजिबात अनुभव घ्यायचा नाही आहे कुठं तरी काम करून, मला डायरेक्ट बिझनेस करायचा आहे. तर बिझनेस चालू करण्यासाठी कुठल्याही तरुण वर्गाने काय करावं? आधी थोडासा अनुभव घ्यावा इंडस्ट्रीमध्ये, मग चालू करावं का डायरेक्ट चालू केलं तरी चालतंय? माझ्या दृष्टीने मी नेहमी सांगत राहिलो, व्यवसाय करणं विचार करून करावा लागतो. व्यवसाय करणं अवघड नाही, पण एवढं सोपंही नाही की मी उद्या ठरवलं आणि व्यवसाय चालू केला. आपण काय व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये काहीतरी प्रात्यक्षिक शिक्षण किंवा नोकरी. मी त्या व्यवसायामध्ये 4 वर्ष नोकरी केली. वेगवेगळ्या खात्यामध्ये, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ते नोकरी केली आणि त्यातून मला तो व्यवसाय कळला. बरोबर. म्हणून मी ती आत्मविश्वासानं तो व्यवसाय करू शकतो. म्हणजे उद्या कोण नाही आलं तर त्या डिपार्टमेंटला आपण उभं राहता आलं पाहिजे. उभं राहता आलं पाहिजे. म्हणून मला तरुणांना एवढं सांगायचं आहे, आपण काय व्यवसाय करणार आहोत याची परिपूर्ण माहिती घ्या. नाहीतर काय होतं की आज माझ्याकडं लोक येतात आज प्रत्येक रविवारी जनता दरबारामध्ये की दादा माझा मुलगा एवढा एवढा शिकला आहे, त्याला धंद्यात टाका. एवढंच असतं की धंद्यात टाका. भांडवलाची काही अडचण नाही, काय माझ्याकडं लाख, कोटी, 1.5 कोटी रुपये, 50 लाख रुपये आम्ही खर्च करायला तयार आहे, पण त्याला धंद्यात टाका. एवढं सोपं नसतं. जोपर्यंत त्या तरुणांच्या मनामध्ये रुजत नाही, आवड, त्याच्या मनामध्ये आवड निर्माण होत नाही की मला व्यवसाय करायचा आहे. आता मला व्यवसाय करायचा आहे म्हणजे माझं पुढचा रोडमॅप काय असणार आहे त्या तरुणानं ठरवलं पाहिजे. त्याला मार्गदर्शन पाहिजे असेल तर आम्ही करू. समाजामध्ये अनेक लोक आहेत मार्गदर्शन करणारे, पण ते करण्यासाठी त्याच्या स्वतःच्या मनाची तयारी असणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात तरुणांना सांगायचं आहे, व्यवसाय करा, हमखास व्यवसाय करा. स्वतःच्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त ह्या पुढं पर्याय नाही. व्यवसाय हा एकमेव आपल्याला तारू शकतो. नोकऱ्या भविष्यकाळामध्ये मिळणार नाही. म्हणून तुम्ही व्यवसाय करताना व्यवसायाचं शिक्षण घ्या, त्याची माहिती घ्या, अनुभव घ्या आणि मग व्यवसायात उतरा.
म्हणजे व्यवसाय करताना थोडी सेवावृत्ती पण असावी का? म्हणजे आता मी बघतोय की जर तुम्ही आता जसं म्हणला की प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होता, म्हणजे तुम्ही कुणाचं तरी काम हलकं केलं की तुम्हाला वाटायचं की तुमच्यामुळं तो जो कोण असेल किंवा मॅनेजर असेल त्याचं काम हलकं झालं, त्यामुळे कनेक्ट होतो. व्यवसायामध्ये सेवा भावना असणं गरजेचं आहे का? आणि नेटवर्क किती महत्त्वाचं आहे का पैसा महत्त्वाचा आहे सगळ्यात जास्त, भांडवल? व्यवसाय करताना माझ्या दृष्टीनं पैसा नेटवर्कपेक्षा व्यवसायामध्ये कमिटमेंट आणि प्रामाणिकपणा ही सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. सगळे लोक म्हणतात व्यावसायिक माणूस हा लोकांना फसवतो आणि फसून पैसे करतो, मोठे होतात, असं नाही. तुमच्या मनाचा उद्देश व्यवसायाचा मनातलं प्रामाणिकपणा असेल तर व्यवसायामध्ये यशस्वी होता. परंतु सेवाभावी वृत्तीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आता तुम्ही समाजासाठी कधी करू शकाल? पैसे जेव्हा तुम्ही स्वतः उभे राहा. त्याच्या अगोदर जर आपण सेवाभाव धंदा सुरुवात केला आणि व्यवसाय सुरुवात करतानाच लगेच समाजाच्या प्रती काम करायला सुरुवात केली ते चालणार नाही. अगोदर स्वतःच्या पायावर उभे राहा, त्यातून मजबूत भक्कमपणे उभे राहा, नंतर मग सेवाभावी वृत्तीचा तुम्ही वापर करा. पण सुरुवातीला मात्र आपलं स्वतःचंच बघावं लागेल व्यवसायामध्ये. अगदी बरोबर. आणि अजून एक प्रश्न होता, जेव्हा आम्ही रिसर्च करत होतो तेव्हा आम्हाला कळलं की तुम्ही डिफेन्स रिलेटेड पण सेमीकंडक्टरसोबत कोलॅबरेटिव्ह काम करतात. सो त्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. आता मी जी व्यवसायाला सुरुवात केली ती सेमीकंडक्टर्स ट्रेडिंग. अजूनही मला सांगायला अभिमान आहे माझ्या सगळ्या इथल्या उपस्थित असलेल्या लोकांना. सेमीकंडक्टर्समध्ये मी गेले 40-45 वर्षापासून काम करत असताना आज त्याच्यामध्ये मी इतका अनुभव मिळवला आहे. ट्रेडिंगच्या व्यवसायामध्ये सेमीकंडक्टर ट्रेडिंगमध्ये सेटल झाल्यानंतर असं वाटायला लागलं की स्वतः काहीतरी बनवावं. म्हणून मी आज आपण पाहतो या सगळ्या कम्प्युटर ट्रेनिंग, इंजिनिअरिंग कॉलेज याला लागणाऱ्या मायक्रो प्रोसेसर किंवा मायक्रो कंट्रोलर ट्रेनिंगचे किट्स असतात, डेव्हलपमेंट सिस्टम असतात. त्या भारतामध्ये 1983 साली बनवायला सुरुवात मी केली होती, 1983ला. मी इंजिनियर नाही, पण माझ्या हाताखाली आजही शेकडो इंजिनियर काम करतात. 83 साली कंपनी चालू केली. बाजारामध्ये काय चालेल, त्याची मॅन्युफॅक्चरिंग कशी करावी, डिझायनिंग कशी करावी, कुठले मायक्रो कंट्रोलर वापरावा, कुठल्या चिप्स वापराव्या, हे मी इंजिनियरना गाईड करत होतो. म्हणजे IITची कानपूर किंवा IIT खरगपूरमधून इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झालेली कॅन्डिडेटला मी हायर करत होतो आणि त्यांना मी सांगायचं की अशा प्रकारे डिझाईन तयार करा आणि ते बाजारात आणा. मी 83 सालापासून कम्प्युटर ट्रेडिंग ही मॅन्युफॅक्चरिंग चालू केली. नंतर इंडस्ट्रियल कंट्रोल, मोठ्या मोठ्या कंपनीनं त्यांचा प्रोसेस असतो इंडस्ट्रीचा, ती सगळी प्रोसेस कंट्रोल सिस्टम्स मी तयार करायला लागलो. नंतर असं वाटायला लागलं की डिफेन्स इलेक्ट्रॉनिक हे चांगलं मार्केट आहे. आज मला अभिमानानं सांगायचं वाटतं की आकाश मिसाईल हे जे मिसाईल प्रोजेक्ट आहेत, त्या आकाश मिसाईलचं कंट्रोल सिस्टम्स ही आमची कंपनी तयार करते. मला अजूनही अभिमानानं सांगावंसं वाटतं की डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबरोबर त्यांच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी मला स्वतः इन्व्हाइट करून की असे आम्हाला कंट्रोलर हवेत, तुम्ही माझ्याकडं चर्चेला या. ते सायंटिस्ट होते DRDOमध्ये, डॉक्टर अब्दुल कलाम. त्यांच्याबरोबर माझ्या बैठका व्हायच्या आणि ते मला सांगायचे की असं प्रॉडक्ट आम्हाला करून पाहिजे, तर मी ती करून दिलेले आहेत. त्यांच्याबरोबर संयुक्ता म्हणून एक भारतातला एक महत्त्वाचा प्रोजेक्ट DRDOचा होता. संयुक्ता म्हणजे काय की भारताच्या सगळ्या सीमेवर, बॉर्डर्सवर ही सिग्नल यंत्रणा लागायची, कम्प्युटराईज ती, आणि परदेशातून येणारे काही सिग्नल ते अडवायचे, आपले सिग्नल बाहेर जाऊ द्यायचे. ही यंत्रणा जी आहे ती संयुक्ता म्हणून प्रोजेक्ट आहे. त्या 200 सिस्टम संपूर्ण चायना पाकिस्तान बॉर्डरवर तैनात केल्या. त्या करण्यामध्ये आमच्या कंपनीचे कंट्रोल सिस्टम असायचे. आज बॉर्डरवर माईन लेईंग आणि माईन डिटेक्शन, आता मी तर बघत नाही, माझी मुलंच पाहतात, अक्षय असेल, अपूर्व असेल, हे बघतात, पण माझं लक्ष असतं त्याच्याकडं. आता बॉर्डरवर बऱ्याचशा वेळेला सीमेतून काही टँकर येतात, रणगाडे येतात. आता ते आल्यानंतर त्या जमिनीमध्ये आम्ही RDX किंवा काही बॉम्ब सदृश्य मटेरियल पुरवतो. ते पुरवण्याची मशीन असतात. ते काय मोठं ट्रक जातो आणि ते खड्डे घेऊन त्याच्यामध्ये दारू गोळा
त्याला म्हणतो आम्ही माइंड लेईंग सिस्टम्स. एखादा रणगाडा किंवा एखादी तिकडनं वस्तू आली तर जागेवर स्फोट होतो. ही सिस्टम जी कंट्रोल सिस्टम आहे ती आम्ही तयार करतो. दारुगोळा नाही करत, पण ॲम्युनिशन नाही, पण ती मशिनरी. मशीन जी आहे ती आम्ही तयार करतो. आणि त्याच्या विरुद्ध माइंड डिटेक्शन, म्हणजे आपली एखादी आपलं वाहन किंवा आपला रणगाडा बाहेरच्या शत्रूच्या देशात जायच्या अगोदर तिथं त्यांनी काही बॉम्ब पुरलाय का हे सुद्धा डिटेक्शन करणारी सिस्टम माइंड लेईंग, माइंड डिटेक्शन या सिस्टम्स करतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. हो. अशा कितीतरी सिस्टम, सिग्नल यंत्रणा, सिग्नल अडवणं, सिग्नल सोडणं, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. आम्हाला अभिमान आहे. मोठी कंपनी नाही आहे. 200 लोक, 200-250 लोक काम करतात, पण आम्हाला आमच्या दृष्टीनं टेक्नॉलॉजिकल चॅलेंजेस हे आम्ही करतो. आणि इतक्या वर्ष आधीपासून इतक्या वर्ष आधीपासून आहे. हे कुणाला माहीत आहे का? हे ही बाजू जी असते ना, की मला ह्या बाजूबद्दल बोलायचं होतं, की एक उद्योजकाची बाजू, की लोकांना खूप इझिली असं दिसून येतं की 3 वेळा खासदार होते आणि मागच्या वेळी असा पराभव झाला आणि आत्ता परत उभा राहत आहेत. पण ही वरची बाजू असते. प्रत्येकाची एक बाजू असते, की जसं तुम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा मलाच असं ते इमॅजिन होत होतं की तुम्ही त्या कंपनीमध्ये शिपाई म्हणून आहे. आता त्या कंपनीतल्या मालकानं ज्यानं तुम्हाला रात्री जेवायला नेलं आणि पिक्चरला नेलं, तो हा इंटरव्ह्यू बघून काय म्हणणार आहे काय माहीत, की 4,000 रुपयाची ऑफर दिली ती आणि आता तुम्ही ते मागवून बघता. जेव्हा तुम्ही मागवून बघता की लोकांच्या गर्दीमध्ये तुम्ही असायचा स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला, आणि आता लोकांची तुमच्या भोवती गर्दी आहे. कसा होता प्रवास? काय वाटतं मागं बघून? तसा मी फारसा एखादं काम केलं, एखादं कार्य केलं, फारसा त्याच्याकडे मी मागं वळून पाहत नाही. एखादा विषय केला, संपला, पुढं चालू जायचा, हा माझा स्वभाव आहे. परंतु हे सगळं पाहत असताना कधी कधी तरी भविष्यकाळामध्ये, भूतकाळामध्ये जातो. आज उदाहरणार्थ मी ज्या रस्त्यानं लांडेवाडीवरून मंचरच्या हायस्कूलला जात होतो, आता एकटाच मी प्रवास करतो गाडीनं, ड्रायव्हर आणि मी बसलो आहे. कधी कधी बघताना अरे हा रस्ता पूर्वी कसा होता, ह्या रस्त्यावर मी थांबायचो, इथं आराम करायचो, मग पुढं जायचं मंचरला हायस्कूलमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी तशा आहेत. आता शाळेच्या बाजूला माझा गार्डन आहे, तो ओढा होता, तो ओढा पूर्वी कसा होता, गावातल्या वाड्या वस्त्यात त्या कशा होत्या, कसा बदल झाला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आठवल्यावर मी भूतकाळात गेलो तर खूप विचित्र वाटतं. आठवणी नक्कीच येतात, जुने मित्र भेटतात, जुने लोक भेटतात, पण हळूहळू बघितलं तर हल्ली बरीचशी लोक काळाच्या पडद्याला गेलेली आहे. कारण मीच बघतो गेले 40-50 वर्ष गावाकडे फिरतो आहे. हो, खूप लोकांना तसं. बरोबर. आता एक तुम्ही मित्रांचं बोलला, ह्या सगळ्या प्रवासामध्ये मित्रांची साथ कशी होती? सखे सवंगडी होते का, ज्यांनी वेळोवेळी काही तुम्हाला? माझ्या प्रत्येक वळणावर वेगवेगळे मित्र असायचे. आणि माझ्या प्रवासामध्ये जर पाहिलं तर मी कुठल्याही टप्प्यात जास्त वेळ नाही राहिलो. व्यवसायामध्ये काम करत असताना एक छोटा ट्रेडर, नंतर मोठ्या जागेत गेलो, तिथून मोठ्या व्यवसायात गेलो, अजून मोठ्या व्यवसायात गेलो, नंतर अमेरिकेला व्यवसाय चालू केला. वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळी मित्र भेटत गेली. अजूनही त्यांचा संपर्क आहे, भेटतो, बरं वाटतं, आनंद होतो. आणि मग जुने दिवस आठवल्यावर हे सगळं दिसत असेल की हे सगळं. येस. आता तुम्ही मगाशी आम्ही जेव्हा रिसर्च टीम आम्ही बघत होतो तेव्हा तुम्ही कोणता तरी एक मेळावा घेतलेला 40 वर्ष आधी सगळ्या मराठी तरुणांसाठी. तर ते म्हणजे जेव्हा तुम्ही 1983ला तुम्ही सांगत होता की पीकला चाललेलं हे सगळं सेमीकंडक्टरची कंपनी आणि चांगलं काम करत होता, तर तेव्हापासून तुम्हाला एम्प्लॉयमेंट द्यायची हे फिक्स केलं होतं की लोकांना रोजगार द्यायचा आहे. तर मग ह्या पलीकडे जाऊन आता खासदार आणि आमदारांकडे विशिष्ट पॉवर असते असं आपण धरून चालूया. तर मग आपण म्हणतो की देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढतं आहे. तर माझा असा प्रश्न आहे की मग प्रत्येक खासदारांना आणि आमदारांना जर आपल्या कंपनीमध्ये आपल्या मराठी व्यक्तींना जॉब दिले तर हे जर प्रमाण कमी होऊ शकेल का? काय वाटतं तुम्हाला? खासदारांनी आमदारांनी व्यवसायामध्ये येऊन स्वतःच्या कंपन्यांमध्ये जॉब देणं हे नक्कीच करायला पाहिजे. आपल्या समाजातल्या, आपल्या भागातल्या, महाराष्ट्रातल्या मुलांना. मी तर हे काम प्रामुख्यानं करत राहिलो. आज माझ्याकडे 200-250 मुलं माझ्या कंपनीत काम करतात. त्यातले 70%च्या वर
माझ्या भागातली माझ्या परिसरातली मुलं आहेत हम्म. हे सोडा. पण याच्या व्यतिरिक्त ज्या वेळेला माझ्या भागात मोठ्या प्रमाणात MIDC आहे तर MIDCमध्ये सुद्धा माझ्या माध्यमातून कामाला लागले मुलांची संख्या नाही म्हटलं तरी गेल्या 15 वर्षात 1000च्या वर गेलेली आहे. हां. मी चालू केलेली पतसंस्था आज त्या पतसंस्थेचा व्याप नाही म्हटलं तरी 150-200 तरुण तरुणी काम करतात. ती सुद्धा स्थानिकच आहेत. शाळेमध्ये जवळ नाही म्हटलं तरी 250च्या वर स्टाफ काम करतो आहे. एकंदरीत जर पाहता तर माझ्या स्वतःच्या संस्थेच्या मार्फत 1001 लोकांना रोजगार आहे. हम्म. आणि माझ्या माध्यमातून MIDCमध्ये किंवा इतर ठिकाणी लागलेल्या लोकांना व्यवसाय. पण इनडायरेक्टली व्यवसायाचं मी तुम्हाला सांगतो. हम्म. हे 1995 साली जेव्हा जागतिक मराठी परिषद ही संस्था अस्तित्वात आली, हम्म. आदरणीय शरदचंद्र पवार त्याचे अध्यक्ष होते, माधवराव गडकरी हम्म. जे माझे गुरु होते, हम्म. त्यांच्या जोडीनं मी जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ह्या संस्थेची 1995 साली स्थापना झाली. स्वर्गीय मनोहर जोशी त्याचे अध्यक्ष होते. मी आजपर्यंत कार्याध्यक्ष आहे. हम्म. आम्ही दोघांनी मिळून जगभर दौरे केले. माझ्या नेतृत्वाखाली मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री असताना मी सगळी धुरा त्या चेंबर ऑफ कॉमर्सची मी वाहिली. माझ्या नेतृत्वाखाली 92 मराठी उद्योजकांचं शिष्टमंडळ जवळजवळ 12 देशांमध्ये गेलो होतो आम्ही. 12 देशांमध्ये. 12 देशांमध्ये. आता हे कशासाठी गेलो होतो की तिथं असणारे मराठी उद्योजक इथल्या मराठी उद्योजकांच्या बरोबरीने दोघांची सांगड घालून परस्परांमध्ये व्यवसाय करता येईल का, व्यवसाय वाढ होईल का, अशा प्रकारची प्रयत्न करण्यासाठी आम्ही तो दौरा केला होता. जवळजवळ 40 दिवसाचा दौरा होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. एनरॉन कंपनीनं आम्हाला बोलवलं होतं त्यावेळेला. 30 वर्ष आधी. हो हो 1995 साली एनरॉन कंपनीचा वाद आपल्याकडं मोठा वाजला होता. पण त्या कंपनीनं स्पेशली मला इन्व्हाइट केलं होतं. त्यावेळेला स्वदेशी विचार मंचानं पण खूप आंदोलनं केली होती. हम्म. पण ठीक आहे. माझा विषय असा होता की माझ्याबरोबर असलेले मराठी उद्योजक आणि प्रदेशात असलेले मराठी उद्योजक दोघांनी येऊन का काय करू नये. काकडे म्हणून एक ग्रस्त होते हम्म. याला कुठं ओहायोला राहत होते. हम्म. ओहायो राज्यामध्ये त्यांचा मोठा व्यवसाय होता. ते आम्हाला म्हटलं आता ओहायोला आम्हाला येता येणार नाही. त्याने आम्ही न्यूयॉर्कमध्ये होतो. हम्म. ते स्वतःच्या विमानानं आम्हाला भेटायला न्यूयॉर्कमध्ये आले होते. हम्म. माझ्या अशा माणसाबरोबर बसून काही नाशिकचे लोक, काही औरंगाबादचे लोक की ज्यांनी MIDCमध्ये काही छोटे मोठे पार्ट तयार करतात त्यांना सांगड घालून दिली. त्या लोकांना धंदा मिळाला. काही अमेरिकेच्या लोकांना इथं गिरायकं मिळाली, इथल्या लोकांना अमेरिकेत गिरायकं मिळाली. हे जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून काम करत आलो आहे. आता ह्या माझ्या राजकारणातल्या व्यस्ततेमुळं तेवढा वेळच नाही, पण भरपूर काम केलेलं आहे त्या माध्यमातून. खूप लोकांची जोडणी केलेली आहे. तरुणांचे आम्ही मोठे प्रशिक्षण वर्ग घेतलेत हम्म. की व्यवसाय कसा उभा करावा, व्यवसायातल्या काय अडचणी असतील यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात मी काम केलेलं आहे. बरोबर. म्हणजे एवढं काम झालंय हे तेव्हा सोशल मीडिया असतं, तर मग आता व्हायरल सेन्सेशन असतं तुम्ही नाही का. आता अजून एक प्रश्न आहे मला की सगळ्यात जास्त आयुष्यात कुठल्या माध्यमातून शिकला? राजकारणात सगळ्यात जास्त लेसन शिकला का उद्योजक म्हणून सगळ्यात जास्त लेसन शिकला? मला खरं म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये शिकायला मिळालं. हम्म. राजकारणामध्ये वेगळं शिकलो, हम्म. उद्योगामध्ये भरपूर काही शिकायला मिळालं. आणि माझं आवडतं क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र. हम्म. या क्षेत्रातून सुद्धा शिकायला मिळालं. पण एक गोष्ट मी ठेवली पहिल्यापासून की शिक्षण आणि निरीक्षण हम्म. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर माणसाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. तुम्ही वा. निरीक्षण करा, त्यातून शिका. मला आठवतं आहे मी जेव्हा सगळ्यात अगोदर एका छोट्या कंपनीत काम होतं ते त्यावेळेला स्टिकर बनवायचे, स्क्रीन प्रिंटिंग करायचे. हम्म. एक मालक होता, हम्म. त्याच्याबरोबर टायपिस्ट, ड्रायव्हर, एक शिपाई आणि 2 कामगार. हम्म. तिथं मी कामाला लागलो. पगार असाच काहीतरी लहान पगार होता, छोटी कंपनी होती. पण माझं लक्ष त्या मालकाकडे असायचं. त्यावेळेला तो फिएट गाडी नाही यायचा, हम्म. ड्रायव्हर. हम्म. तो ऑफिसमध्ये आल्यानंतर मग त्याचा डबा, मग टिफिन बॅग घेऊन शिपाई यायचा. मला काहीतरी वेगळंच वाटायचं. मी ग्रामीण भागातला माणूस तिथं काम करतो आहे, पण बघितल्यानंतर हा एवढी त्याची एवढी हाईट आहे, मालक मोठा आहे. मला बघून
हे डोळे विस्परायचं इतका मोठा माणूस व्हायला पाहिजे आपण. माझं स्वप्न होतं की मी त्या माणसासारखं मोठं व्हायला पाहिजे, की त्याच्यासारखी फिएट गाडी असली पाहिजे, त्याच्यासारखं ड्रायव्हर, त्याच्यासारखं शिपाई आणि क्लार्क माझ्या दिमतीला असलं पाहिजे. कालांतराने ते मी पूर्ण केलं, त्याच्यापेक्षा मोठा झालो. मग नंतर मला वाटायला लागलं की मला अजून याच्यापेक्षा मोठं व्हायला पाहिजे. मग मी झेनिथ तेव्हा मोठी कंपनी, त्या कंपनीच्या लेवलला आलो. मला वाटायला लागलं की अजून मोठं व्हायला पाहिजे. तर उद्योग व्यवसायामध्ये मी स्वप्न पाहत राहिलो की आज ना उद्या कधी ना कधी अंबानीसारखं मोठं आहे. ही स्वप्न बाळगायला काय हरकत आहे. आता राजकारणामध्ये सुद्धा तसंच आहे. म्हणजे आमदार व्हावं, खासदार व्हावं, मग उद्दिष्ट पण समोरासमोर डोळ्यासमोर कुठंतरी उद्दिष्ट काहीतरी टार्गेट ठेवलं पाहिजे. तरी कुठं हालचाल होईल. हां, त्या दृष्टीनं तुम्ही हालचाल करा. तिथं नाही पोचले तर त्याच्या जवळपास तरी पोचाल. राजकारणामध्ये आल्यानंतर माझं एकच उद्दिष्ट असायचं की अटल बिहारी वाजपेयीसारखं काहीतरी मोठं व्हावं. ही स्वप्न त्याची स्थित्यंतर बदलत जातात, कालानुरूप बदलत जातात, परंतु प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. बरोबर. मग कुठल्याही क्षेत्रात असा तुम्ही टार्गेट ठेवा, टार्गेट अचीव करा, टार्गेट बदलत चला, मोठं टार्गेट घ्या, त्याच्या पुढं जा आणि लिमिट कुठेही नसतं. हे प्रत्येकानं जर आयुष्याचा कानमंत्र जर शिकला की नाही माझ्या डोळ्यापुढं मला एवढं मोठं व्हायचं, असं प्रत्येकानं मनात आणलं तरच तुम्ही मोठं होऊ शकता. तुमच्या पुढं उद्दिष्ट काहीच नाही, नुसतं चाललंय. मग काय करणार. नुसतं चाललं तर मग आहे तसंच आहे. बरोबर. आता तुम्ही मगाशी बोलता बोलता एक शब्द वापरला की तुमचा दरबार असायचा, जनता दरबार. किती वर्ष झालं करतं? 20 वर्षापासून किंवा त्याच्या अगोदर खासदार व्हायच्या अगोदरपासून मी बसवतो. परंतु खासदार झाल्यानंतर मी एक गोष्ट जाहीर केली, प्रत्येक रविवारी मी माझ्या जनतेला भेटणार. प्रत्येक रविवारी? प्रत्येक रविवारी न विसरता न चुकता. माझ्या भागातल्या जनतेचे काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, कुठल्याही प्रकारच्या. म्हणजे हे पराभव झाला तेव्हा पण? नाही, पराभव झाला तर तेव्हा तर होतेच, पण 20 वर्षापासून मी करतोय. ती आजपर्यंत माझ्याकडे रेकॉर्ड आहे. जवळजवळ 812 जनता दरबार गेल्या रविवारपर्यंत घेतले. 812. त्याच्यामध्ये खंड कधी पडला नाही. कधी मला वाटलं नाही की मी माझ्या कुटुंबियाबरोबर खंडाळ्याला जावं किंवा अमेरिकेला जावं की इकडं जावं. काही वेळेला परदेशात गेलो तरी सोडून द्या, परंतु जेव्हा भारतात असेल, जेव्हा महाराष्ट्रात असेल, तेव्हा माझा जनता दरबार असेल म्हणजे असतोच. काय एवढं कनेक्ट का म्हणजे? आणि त्या गोष्टी तुम्ही आता बाकीचे प्रश्न सोडा, ह्याबद्दल बोलताना ते आलं चेहऱ्यावर भरपूर. सो असं काय? कसं आहे, शेवटी मुळात मी राजकारणात आलो, समाजकारणात आलो, हे लोकांसाठी आलो. मला जेवढा आनंद माझ्या गावात, जेवढा आनंद माझ्या मतदारसंघात आहे, तेवढा मला अमेरिकेत गेल्यावर नाही. तिथं मला बेचैन होतं. कारण हेच मी करत राहिलो आहे लोकांमध्ये, आणि म्हणून मला आनंद वाटतो की लोकांमध्ये राहावं, लोकांमध्येच हे करावं. 812 तुम्ही रविवार 812 रविवार मी लोकांसोबत घालवलेले लोकांसाठी काढले. आणि पराभूत झाल्यानंतर तर ठीक आहे, पराभूत का मी असं म्हणणार नाही मी पराभूत झालो. का पराभूत झालो? जवळजवळ 5,77,000 मतं पडली. त्यांचा विश्वास जिंकला. त्यांचा विश्वास आहे ना माझ्यावर, मग त्यांना मी का सोडायचं? मला वाटलं असतं की बाबा ठीक आहे, माझा पराभव झाला, माझी आता रिस्पॉन्सिबिलिटी संपली, जबाबदारी नाही काही, आता मी मोकळा. ह्या 5,77,000 लोकांनी मला मतं दिलीत. 15 वर्ष माझ्यावर प्रेम केलं. त्यांच्यासाठी म्हणजे मी काय उपकार करतोय असं नाही आहे, पण त्या लोकांशी कुठेतरी नातं जुळलं हो. त्या लोकांशी कुठेतरी संबंध आले, त्या लोकांनी कुठेतरी माझ्यावर जीव टाकला आहे, प्रेम दिलेलं आहे, कुठली अपेक्षा नाही. हो. अशा लोकांना वाऱ्यावर सोडून मी माझी मजा करायची, मला नाही पटलं ते. म्हणून म्हटलं ठीक आहे, राजकारणामध्ये संधी मिळेल ना मिळेल, भविष्यामध्ये मी उभा राहील न राहील, म्हणून का मी माझ्या लोकांना सोडायचं? ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या जनतेला सोडून मी कधी थांबलो नाही. 5 वर्ष मी काय खासदार नव्हतो, माझ्यावर जबाबदारी नव्हती, पण सगळ्यात जास्त आमदारां खासदारांपेक्षा मी लोकांमध्ये राहिलो, मी मतदारसंघामध्ये राहिलो, आणि मी आनंदानं ते स्वीकारलं, कुठली अपेक्षा न ठेवता. बरोबर. आता मी मागाशी तिथून कॉर्नरवर नेताना एक बाबा होते, म्हणलं बंगला कुठे साहेबांचा? असंच म्हणले जावा, गेट उघडत असते. ते सांगतो, मला अभिमानात सांगायचं वाटतं की माझ्या घराचा गेट, माझ्या हृदयाचा गेट, माझ्या शाळेचा गेट लोकांसाठी काय उघडा असतो.
आणि इथं म्हणजे क्युरियोसिटी असते ना, म्हणले काय करायला आलाय तुम्ही? आता आमच्या भाषेवरून कळते आम्ही सातारचे वगैरे, मग आम्ही सांगितलं आम्ही अशी मुलाखत घ्यायला आलोय असं तसं. म्हणलं ओके, मग त्या आपुलकीने त्यांनी सांगितलं पुढे गेट उपरे असतं. आणि हे खूप कमी जाणवतं. म्हणजे मी एक गोष्ट, मला पॉलिटिकल वेला जास्त जायचं नाही आहे, बट तुम्ही अशा वेळी निवडून आलाय ज्यावेळी सोशल मीडियावर कॅम्पेनिंग हा प्रकार नव्हता. म्हणजे तेव्हा काम केलं तर गवगवा होणार, तर लोक दुसऱ्यांदा निवडून देणार. मग कालांतराने इंटरनेटच्या आधीची निवडणूक, मीडियाच्या आधीची निवडणूक, इलेक्ट्रॉनिक युगाच्या आधीची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक, काय फरक झालेला आहे? गेल्या 5 वर्षात तर खूपच झालं आहे. निदान इन्स्टा आल्यानंतर हम्म, फेसबुकपर्यंत एक वेळ ठीक होतं, हम्म, त्याला लिमिटेड रीच असायचा. हम्म, परंतु इन्स्टा आणि ट्विटर आल्यानंतर हे जगच बदललं आहे. हम्म, राजकारणाची परिसीमाच बदलली, त्याचा मिनिंगच सगळं बदलून गेलेलं आहे. हम्म, पण ते सगळं करत असताना माझ्या दृष्टीनं काम करत राहणं महत्त्वाचं राहिलं. हम्म, मी एवढा मीडिया सॅव्ही नाही आहे. हम्म, मी अगदा व्हिडिओच्या रील काढणं हे करणं ते करणं, त्याच्यापेक्षा मी लोकांमध्ये राहणं पसंत केलेलं आहे. हम्म. पण आता वाटायला लागलं की हे जग बदललं आहे, हम्म. जगाबरोबर आपण पण बदललं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे, मी ठरवलं आहे की आता मीडियाला स्वीकारलं पाहिजे, सोशल मीडिया आपण अंगीकारला पाहिजे. हम्म. त्याप्रमाणे आम्ही पुढे चाललं पाहिजे. पुढं जाणार. बरोबर. आता तुम्ही म्हणताय तुम्ही मीडिया सेव्ही नाही, पण तुमच्या हातात फिटबिटचं घड्याळ आहे की, म्हणजे तुम्ही ट्रॅकिंग वगैरे करता घड्याळ, म्हणजे तुम्ही टेक्नो सेव्ही पण आहे. अर्थात मी हे फिटबिट वापरतो. ही मीडिया आणि ही टेक्नोसॅव्ही याच्यामध्ये फरक आहे. हम्म. मीडिया म्हणजे कुठंतरी आभासीवर जग हां. निर्माण करणं आहे. हां. काहीतरी लोकांना दाखवणं, प्रत्यक्षात वेगळं आणि कृतीत वेगळं, हां. हे वेगळं परसेप्शन क्रिएट कर. परसेप्शन क्रिएट करणं ही नेसेसिटी आहे. बरोबर. आता फिटबिट, आता मी रोज जवळजवळ 2 तास वॉकिंग करत असतो. हम्म. मला त्याची आवड झाली. हो. मला माझ्या दृष्टीनं ही टेक्नॉलॉजी माझ्या दृष्टीनं माझी नेसेसिटी आहे. हम्म. आयपॅड असेल, मोबाईल असेल, या गोष्टीची आज गरज आहे. हम्म. परंतु मीडिया मी जे म्हणतो सोशल मीडिया, हम्म. हे व्हिडिओच्या द्वारे ज्या गोष्टी तुम्ही केल्या नाहीत त्या आर्टिफिशियल वे हम्म. दाखवण्याची प्रयत्न काही लोक करतात. हम्म. उदाहरणार्थ मी गेले 5 वर्ष फिरतोय, हम्म. पण लोकांपर्यंत नाही आहे, हम्म. जनतेपर्यंत नाही आहे की मी खूप फिरतोय. हम्म. पण आता लोकांच्या तुम्ही बोलून मनामध्ये, दाखवताय. हां, लोकांच्या मनामध्ये आहे. हम्म. माझ्या जनतेच्या मनामध्ये आहे की हा माणूस आपल्यासाठी फिरतोय, पायाला भिंगरी लावून फिरतोय. हम्म. मी त्याचा कधी गवगवा फारसा केला नाही. हम्म. मी केलेली कामं, मी सांगायचं झालं हम्म. तर पुणे नाशिक रेल्वे असेल, बैलगाड्याचा प्रश्न असेल हां. किंवा हायवेचे प्रश्न असतील, हे खूप गमतीदार आहेत. हो. आता पुणे नाशिक रेल्वेच्या प्रश्नामध्ये मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, ही मागणी कोणाची नव्हती. हम्म. 2005 सालापासून 2019पर्यंत 14 वर्ष माझा संघर्ष आणि लढा लोकसभेमध्ये. प्रत्येक वर्षी जर आपण लोकसभेची कारवाई उघडून पाहिली हम्म. तर लक्षात येईल की प्रत्येक वर्षाच्या रेल्वे बजेटमध्ये जो रेल्वे मंत्री असेल त्याच्यावर मी ताशेरे ओढले, जोरात आरडाओरडा करून प्रश्न पोटतिडकीनं मांडलेत, हम्म. बैठका घेतल्यात हम्म. की पुणे नाशिक रेल्वे जर झाली तर माझा पुण्याच्या शेतकऱ्याचा माल नाशिकला, नाशिकवरून कोण- अजून ठिकाणी जाणं, जाऊ शकतो. हा सगळा परिसर बदलेल. हम्म. ही संकल्पना मी 15 वर्षापूर्वी मांडली होती. हम्म. पण लोकांना वाटतं की रेल्वे लगेच झाली पाहिजे, असं नाही. हम्म. रेल्वेचा इतिहास असा आहे की कोकण रेल्वे ज्या वेळेला मधु दंडवतीजींनी संकल्पना मनामध्ये आणली, त्याच्यानंतर प्रत्यक्षात यायला 38 वर्ष लागली. 38 वर्ष. 38 वर्षांनी रेल्वे धावली. जेव्हा त्यांनी मनात आणलं की हो आपल्याला रेल्वे झाली पाहिजे, मधु दंडवते यांनी ठरवलं कोकणामध्ये रेल्वे आली पाहिजे, 38 वर्षांनी रेल्वे आली. त्यांनी प्रयत्न केल्यानंतर मी 2005 सालापासून प्रयत्न करतो आहे, 2018पर्यंत प्रत्येक वर्षी भांडायचं. हम्म. कधी सर्वे निगेटिव्ह यायचा की रेल्वेला नुकसान होईल हा मार्ग चालू केला तर हम्म. मी नव्यानं प्रत्येक वेळेला भांडायचो. आणि ज्यावेळेला सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले त्यावेळेला कुठंतरी सकारात्मक झालं आणि त्याचा आराखडा तयार केला. हम्म. सगळ्या काय गोष्टी तयार झाल्या. हम्म. दुर्दैवानं माझ्या लोकसभेच्या प्रचाराला माझ्या विरोधकांनी प्रचार केला. हम्म. आधी म्हणजे काय म्हणतात त्याला, कार्टून्स काढले
की जुग 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 रेल्वे गाडी इकडनं आली तिकडं गेली अशी बारीक गाडी दाखवली आणि रेल्वेचा असा खिली उडवण्यात आली माझी. बर. आता तीच लोक कालांतरानं माझा पराभव झाल्यानंतर मी रेल्वे पूर्ण करणार, 2 महिन्यात पूर्ण करणार, 4 महिन्यात पूर्ण. रेल्वे असा प्रकल्प नाही आहे. दुर्दैवानं मी तो जो प्रकल्प 2019ला माझ्या पराभवाच्या वेळेला जिथंच थांबला होता तो आजही तिथंच थांबला आहे. तुम्ही चालू करणार का परत? नाही, आजही तिथंच थांबला आहे. दुर्दैवानं फक्त त्याचा प्रचार करण्यात आला की बैठका झाल्या, मंजुरी मिळाली, काही मिळाली, काही नाही, आहे तिथंच आहे. पण मला ते चालू करायचं. मला माहिती आहे कुठं अडलं. माझी तेवढी पोटतिडीक आहे. मी एखादं कार्य मनात घेतलं, एखादं कार्य हातात घेतलं, ते पूर्ण करणार म्हणजे करणार. मला हा प्रकल्प माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तो मला पूर्ण करायचा. आता हायवेचे प्रकल्प, हो. पुणे नाशिक हायवे असेल, तळेगाव चाकण शिक्रापूरचा रस्ता असेल, पुणे नगर रस्ता असेल, ह्या रस्त्यासाठी आता उदाहरणार्थ पुणे नाशिक रस्ता इतका गरजेचा मला वाटला 2007 सालापासून. म्हणजे 7 सालापासून प्रयत्न केला. मला यश आलं 2013ला. ते सुद्धा कधी? त्यावेळेला केंद्रीय रस्ते मंत्री होते CP जोशी, काँग्रेसचे. मी विरोधी पक्षात होतो. त्यांनी काय त्याला मला अजिबात म्हणाले नाही, होणार नाही, पैसे नाहीत, काही नाही, त्याला आम्ही मंजुरी देऊ शकत नाही. मी त्यांच्या कार्यालयामध्ये जो सोफा बसला त्या सोफ्यावर मी मांडी घालून बसलो. मी म्हटलं हलणार नाही, उठणार नाही. ही 2008-09ची गोष्ट होती, 10च्या दरम्यानची गोष्ट. शेवटी मी म्हटलं तुम्ही मार्शलला बोलवा, माझा हा प्रकल्प झाला पाहिजे. महाराष्ट्रातला महत्त्वाचा प्रकल्प आहे. पुणे नाशिक महत्त्वाची शहरं आहेत, त्यांना जोडणारा रस्ता आहे. शेवटी त्यांनी मला होकार दिला आणि त्याचं BPRला सुरुवात झाली. 2013ला त्याचं टेंडर निघालं आणि आता कुठेतरी 18ला माझा काळ संपता त्याची कामं पूर्ण होत आली. कारण भूसंपादन नाही, नाहीतर रेल्वे कामं कधीच पूर्ण झाली असते. 3 कामाचं मी ऑलरेडी भूमिपूजन केलं. उरलेल्या 2 कामाचं टेंडर निघालं, ऑर्डर निघाली. माझा पराभूत झाल्यानंतर काही लोकांनी क्लेम करायला सुरुवात केली की माझ्यामुळं झालं. म्हणजे हे त्याच्यासाठी तपश्चर्या किती मोठी आहे माझं मला माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे. ही सगळी कागदपत्रं, सगळ्या मंजुऱ्या, टेंडरची कारवाई सगळी माझ्या काळातल्या आहेत. ही महत्त्वाचे रस्ते जे केलेले आहेत हे मला पूर्ण करायचे आहेत. अजून बाकीची कामं आहेत. माझा जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका पर्यटनाच्या दृष्टीने सगळ्यात मोलाचा आणि महत्त्वाचा. हो. इथं भीमाशंकरसारखं ठिकाण आहे, जुन्नरला शिवनेरी आहे, किल्ले आहेत. ह्या किल्ल्यांचं मोठं जर क्लस्टर केलं आणि पर्यटनाच्या दृष्टीनं 1000-2000 कोटी रुपये जर टाकले तर जगभरातून लोक बघायला येतील. हो. आज आमच्याकडे दुर्दैवानं कनेक्टिव्हिटी नाही. इतके चांगले किल्ले आहेत, अगदी चावंडपासून शिवनेरीपासून सगळे 8 किल्ले आहेत. सगळ्यांचं करा ना तुम्ही क्लस्टर, सगळ्यांना तुम्ही कनेक्टिव्हिटी करा. अगदी रस्त्यापासून पर्यटनाच्या दृष्टीने जर केलं तर जगभरातून लोक बघायला येतील. ही कामं मला पूर्ण करायची. दुर्दैवानं 5 वर्षात झालेलं नाही. ते मला आता करायचं आहे. लोकांची अपेक्षा आहे. आता तुम्ही मागाशी म्हणत होत की लोकांचं परसेप्शन काय की आपण पक्ष बदला. पक्ष बदलला, काय केलं, निष्ठा वगैरे काही नाही आहे. निष्ठेच्या बाबतीत जर म्हणाल तर माझ्या दृष्टीनं मी काही निष्ठा बदलली नाही. माझ्या दृष्टीनं मी कोणाला डिच केलं नाही. मी गद्दारी करून पक्ष सोडला नाही. मी ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्या नाही. माझ्या दृष्टीनं राजकारण महत्त्वाचं नव्हतंच कधी. माझ्या दृष्टीनं निवडणुका महत्त्वाच्या नव्हत्या. माझ्या दृष्टीनं माझ्या भागातला विकास महत्त्वाचा आहे. आज लोकांना गरज काय हो? तुम्ही कोणाला काय केलं त्यापेक्षा लोकांना आज रोजगार मिळाला पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. काय अवस्था काय आज चाकण MIDC असेल, रांजणगाव MIDC असेल, महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या MIDC माझ्या मतदारसंघात आहे. पण माझ्या स्थानिक तरुणांची अपेक्षा काय, अवस्था काय? इतकी वाईट अवस्था आहे. इंजिनियर झालेल्या मुलांना मोठ्या मोठ्या कंपन्या, सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये 14 आणि 15 हजार रुपये पगारावर नोकऱ्या कराव्या लागतात. ते सुद्धा टेम्पररी, 14 महिने 15 महिन्याच्या आपला 11 महिन्याच्या पिरियडसाठी. 4 पिरियड झाले, 5 पिरियड झाले की त्याचं आयुष्य संपत होतो, 40शीत पोचतो. हो. आणि 40शीत पोचल्यानंतर त्याला मोठ्या कंपन्या घरी बसवतात की नाही आता तुम्हाला एक्सटेन्शन नाही. हो. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच आहेत आणि नंतर ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सुद्धा घेत नाहीत. मग तरुणांची अपेक्षा काय होते? परत त्यांना शेतीकडे जायचं. 5-5, 10-10 लाख रुपये करायचे, पालकांनी खर्च करायचे आणि तो 5 वर्षांनी 6 वर्षांनी परत घरी जर बसणार असेल तर त्याचा उपयोग काय?
त्याच्यासाठी मला कामगार कायदे बदलले केले पाहिजे कंपन्यांना. हम्म. आम्ही कंपन्यांना प्रोटेक्शन देतोय, हम्म. इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे, बरोबर आहे. हम्म. परंतु माझा तरुण देशोधडीला सुद्धा जाता कामा नये ना. हम्म. मग त्यांचं सुख पहिलं पाहिलं पाहिजे. तुम्हाला चायनामध्ये कंपन्यांना लेबर महाग पडतो म्हणून तुम्ही इंडियात येता, हम्म. पण तुम्ही याचा अर्थ आमच्या कामगारांच्या जीवावर त्यांच्या याच्यावर हे करून संसार त्यांचे उद्ध्वस्त करून तुम्ही आयुष्यभर त्यांना टेम्पररी जर ठेवत असाल तर ते चालणार नाही. आम्हाला राज्य सरकारला केंद्र सरकारला ठणकावून सांगितलं पाहिजे हम्म. की कायदा बदला. एकदा कामाला लागलेला मुलगा तरुण शिक्षण आहे, काम करतोय, त्याला कायमस्वरूपी नोकरी मिळाली, आणि याबद्दल तुम्ही पुढे राहा. हमखास करणं. बरं. आणि मी एक गोष्ट जाणवली जेव्हा आम्ही येत होतो ट्रॅव्हल करून, की हॉटेलची संख्या खूप वाढली, तरुण उद्योजक खूप झालेत, की छान छान इन्फ्रास्ट्रक्चर असलेली तरुण उद्योजक वाढलेत. आणि ती लोक जेव्हा आम्ही जातो कधी कुठं मिसळ खायला गेलो किंवा काय, तर त्यांची शेती अजूनही, म्हणजे ह्या भागामध्ये शेती आणि व्यवसायाचं छान कॉम्बिनेशन बसलं असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच अजूनही माझा ग्रामीण भागातला तरुण हम्म. हळूहळू व्यवसायाचं महत्त्व त्याला पटायला लागलं. हम्म. काही हॉटेल व्यवसायामध्ये गेलेत. मला अभिमानात सांगावंसं वाटतं, माझ्या मातीतला तरुण FPOs, फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन्स, हम्म. या जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये शेतीपूरक व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त मराठी तरुण कुठं असेल तर माझ्या ह्या मतदारसंघामध्ये. मला अभिमान आहे माझ्या मराठी तरुणांचा, की ज्यांनी परदेशामध्ये भाजी पाठवणं, दिल्लीला टोमॅटो जाणं, रोज नाही म्हटलं तरी सीझनमध्ये 40-50 ट्रक टोमॅटो आणि भाजीपाल्याचे मुंबई आणि दिल्लीला जातात ह्या तुमच्या भागातून? या भागातून. तर हे सगळं करण्यासाठी यांना तरुणांना मार्ग दिसतो आहे. हल्ली मराठी तरुण उद्योग व्यवसायामध्ये येतात, पण त्यांना व्यवस्थित गाईडलाईन देणं गरजेचं आहे. आता लोक म्हणतात की बाबा मराठी तरुणांना व्यवसायामध्ये पैसे नाहीत म्हणून करू शकत नाही. तुमची इच्छा प्रबळ असेल ना तर तुम्हाला कोण अडवत नाही. हम्म. सरकारकडनं अनेक योजना आहेत. हम्म. काही तर मराठी तरुण जर उद्योगामध्ये इंटरेस्ट असेल तर माझी पतसंस्था आहे, अनेक बँका आहेत, मी त्यांना मदत करू शकतो. हम्म. पण तरुणांनी पुढं आलं पाहिजे, व्यवसाय करण्यासाठी त्यांनी उत्सुकता दाखवली पाहिजे. बरं. आता थोडासा असा खोचक वाटेल प्रश्न, बट आता मी पण तरुण आहे आणि झालेत मतदान, तर मला ऑनेस्टली एक उत्तर, एक सामान्य कार्यकर्ता खासदार होऊ शकतो का? मग मी सामान्य नाही आहे. मी सामान्यच होतो की मी सामान्यच घरातला आहे. मला बऱ्याचशा वेळा प्रश्न पडतो, काही लोक मला विचारतात की महिलांचं काय, हम्म. हम्म. महिला आमदार खासदार खूप कमी दिसतात. हम्म. पण मी पाहतो गेल्या 5-10 वर्षापासून माझ्या महिला भगिनींची सरपंचपद, पूर्वी होते का कधी सरपंच, हम्म. आता मोठ्या संख्येनं महिला ग्रामपंचायत सदस्य आहेत, सरपंच आहेत. भविष्यामध्ये पंतप्रधान पण होऊ शकतात, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पण होऊ शकतात. आणि हा बदल दिसतोय. हा बदल दिसतोय. आज माझ्या मतदारसंघात सर्वाधिक जास्त सरपंचांची संख्या ही महिलांची आहे. आणि म्हणजे जेवढं आपण बघाल की महाराष्ट्राचं राजकारण ग्रामीण भागात जसं बदलतंय, तसं बऱ्याच ठिकाणी स्त्रियांच्या हातात पण ग्रामपंचायती जात आहेत आणि बऱ्याच प्रकारे छान लीड करतात. हा मुद्दा खूप पटला मला. आता अजून एक कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे, बट त्याचं थोडंसं वेगळं रूपांतर मला तुम्हाला विचारायचं आहे, की जेव्हा मी रिसर्च करत होतो की बैलगाडा शर्यतीसाठी तुम्ही भरपूर लढा दिलेला आहे, बरेच प्रश्न तुम्ही विचारले, तुम्ही केसेस अंगावर घेतल्या, आणि आता जेव्हा बैलगाड्याचा प्रश्न मार्गी लागला आणि हे मोठे मोठे अड्डे भरतात, तो आवाज घुमतो, बैल पळतात, धुरळा उडतो, हे सगळं बघून कसं वाटतं आता? हे बघा, मी जेव्हा बैलगाडा घाटात जातो, हम्म. आमच्याकडं घाट म्हणतात, तुमच्याकडं मैदान म्हणतात. हो. जेव्हा मी घाटात जातो, मी बारकाईनं निरीक्षण करतो. बैलगाडा खालून सोडल्यानंतर जो आवाज असतो, हम्म. आमचा निवेदक भिर करतो, हम्म. आणि बैल ज्यावेळेला पळतात हम्म. तेव्हा बैलगाड्याचा मालक, हम्म. तो किती वयस्कर असो, हम्म. आपला फेटा डोक्यावरचा हवेत सोडतो आणि जो देहभान विसरून त्या बैलगाड्याच्या मागं पळतो, हम्म. त्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्या दृष्टीनं मोलाचा आणि महत्त्वाचा. ते तरुण मंडळी आहेत माझे, जी बैलगाड्याच्या मागं पळतात, हम्म. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, हम्म. हे सुख शेतकऱ्याच्या जीवनामध्ये पाहायचं असेल तर ते बैलगाडा घाटामध्येच बघायला मिळेल. हम्म.
आता दुर्दैवानं काय झालं आहे की याचं राजकारण व्हायला लागलं. हम्म. श्रेय कोणी घ्यायचं मी नाही फिकर करत, कुणी घ्या श्रेय. सगळ्या शेतकरी वर्गांना, बैलगाडा मालकांना माहिती आहे की बैलगाडा शर्यतीसाठी कोणी प्रयत्न केले. हम्म. अहो अजूनही माझ्यावर 3 केसेस आहेत. अजूनही 3 केसेस आहेत बैलगाड्या याच्या. मला खासदार नसताना जर पासपोर्ट काढायचा झालं तर मला पासपोर्ट मिळत नाही. कोर्टाच्या हातपाया पडावं लागतं की मला परमिशन द्या बाहेर जायची. अजूनही 4 3 केसेस आहे. मला सांगा कुठल्या खासदार कुठल्या आमदारांना बैलगाड्याची केस आहे हो? माझ्यावर आहे. कुठल्या खासदारानं कुठल्या आमदारानं बैलगाडा घाट बांधलेत? मी 42 बैलगाडा घाटाचे 42 घाट बांधले. कुठल्या खासदारानं कुठल्या आमदारानं बैलगाडा विमा कंपनी चालू केली? मी चालू केली. घाटामध्ये बैलाला इजा झाली, बैलाचा पाय मोडला, शिंग मोडलं, त्याची नुकसान भरपाई मी स्वखर्चानं करून देतो बैलगाडा मालकांना. कुठं 25,000 कुठं 50,000. दुर्दैवानं गेल्या 2 वर्षापासून नाही पण करतोय आता. 20 वर्षही मी करत राहिलो, पण मी कधी असं आरडाओरडा करून सांगितलं नाही. बैलगाडा केसेससाठी सगळ्या जनतेला माहिती आहे. सुप्रीम कोर्टामध्ये, औरंगाबाद हायकोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये 3 वेळा केसेस मी जिंकलो आहे. माझ्या नावानं रेकॉर्ड आहे सुप्रीम कोर्टाचं. स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वर्सेस शिवाजी आढळराव पाटील. ती केस 2013ला मी जिंकलो आहे. 2005ला पण मी जिंकलो आहे. ह्या केसेसचं नॉमेनक्लेचर ऑर्डर माझ्या नावाने आहे. आता नुसते संसदेमध्ये भाषण केलं म्हणून बैलगाडा घाटाची चालू होत नाही आहे. लढायला लागते त्याचं. त्याला लढावं लागतं, कोर्टामध्ये जावं लागतं, खर्च करावे लागतात. काही लोकांना सोपं वाटत असेल, पण मी ते आभासी जग निर्माण करू शकत नाही की मी खूप मोठं हे केलं. माझ्या दृष्टीनं माझा तुम्ही एवढं करून पण म्हणताय श्रेयाचं घेणं देणं नाही बैलगाडा शर्यत. माझा शेतकरी आनंदात आहे, शेतकऱ्यांना माहिती आहे. खरं श्रेय मी सांगतो माझ्या बैलगाडा मालकांचा आहे, शेतकऱ्याचा आहे. तो आनंदी आहे, मी आनंदी आहे, संपला विषय. आणि मग हे आता बैलगाडा शर्यत ज्या लेवलनं वाढते सगळीकडे होत्या. आता आमच्या प्रत्येक यात्रेला मैदान आहे, तर हे वाढण्यामध्ये सगळ्यात जास्त श्रेय कोणाचं आहे? म्हणजे आता हे नुसतं श्रेय माझ्या दृष्टीनं जनतेचे, शेतकऱ्यांचं आणि बैलगाडा मालकांचे आणि यात्रेला येणारे आमचे टपरीवाले असतील, पान टपरीवाले, दुकानवाले, वाजंत्री, हे सुद्धा बैलगाडा, त्यांचंसुद्धा आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे. बैलगाडा क्षेत्राला कुठंतरी नवीन ओळख करून द्यायला पाहिजे. आज जसं कबड्डीमध्ये प्रो कबड्डी आलं, क्रिकेटमध्ये T20 आलं, का नाही अशी एक राज्य पातळीवर बैलगाडा मालकांनी विचार करून आम्ही सगळ्यांनी त्यात पुढाकार घेऊन एक बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणामध्ये 6 तालुक्यामध्ये 6 ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात प्रो कबड्डीसारख्या स्वरूप देणं, एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूप देऊन परदेशातल्या लोकांना इन्व्हाइट करणं, काही उच्चायुक्त असतील, काही अँबॅसेडर असतील, त्यांना बोलवणं. हा बघा आमचा पारंपरिक खेळ जो 400 वर्षापूर्वीचा आहे. त्यासाठी सरकारनं पण पुढाकार घेतला पाहिजे, आम्ही पण पुढाकार घेतला पाहिजे. ते सुद्धा मला करायचं. हे विचार आयडियाज ऐकून खूप भारी वाटलं, कारण की आता पीपल इन्व्हॉल्वमेंटमधूनच स्पोर्ट पुढे जातोय. जसं की प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट आहे, कोणाला चेन्नई आवडते, कोणाला मुंबई आवडते, कोणाला बँगलोर आवडते. तसंच सर जसं म्हणतात की काही दिवसांनी हा बैलाचा फॅन बेस आता वेगळा झाला आहे, त्या बैलाचा फॅन बेस वेगळा झाला आहे, तर त्याला एक चांगलं स्वरूप देता येईल. आणि नक्कीच हे काय म्हणू शकतो की रिॲलिटीमध्ये उतरताना बघायला आवडेल. आता मगाशी तुम्ही आकडा सांगितला का नाही की जवळजवळ तुम्ही 812 जनता दरबार घेतले. काय असतो ती फिलिंग, काय असते जेव्हा लोक तुमच्याकडे काहीतरी आशा घेऊन येतात? काय होतं, म्हणजे तो वेळ कसा व्यतीत होतो आणि काय घेऊन जाता तुम्ही जेव्हा उठून जाता तेव्हा? हे बघा, जनता दरबारामध्ये लोकांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. नुसत्याच विकास कामासाठी लोक येत नाहीत, तर काही लोकांचे वैयक्तिक प्रश्न असतात. अगदी घरातली भांडणंसुद्धा असतात. नवरा बायकोचं भांडण झालं, नवऱ्यानं बायकोला मारलं, ही सुद्धा गाऱ्हाणीसुद्धा येतात. सगळ्या बाजूने त्याचा विचार करावा लागतो. आणि जेवढं शक्य होईल तेवढं लोकांना धीर देण्याचं हे जनता दरबारामधून काम. त्यातून एक समाधान वाटतं, हो मी माझ्या लोकांसाठी, लोक माझ्याकडं विश्वासानं येतात की दादांच्या दरबारात जातोय, काहीतरी आम्हाला न्याय मिळेल. कधी एखादा साधू महाराज येतो, पंढरपूरला जायचं आहे, काही नाही आहे, खर्चाला पैसे द्या, असे सुद्धा लोक येतात. कुठंतरी लांबून लांबून
विश्वास आहे की आमच्या दादांच्या दरबारात आम्ही जातो आहे. हम्म. काही लोक तर रिचेबलच नसतात, हो. भेटतच नाही. म्हणजे 4-4, 5-5 वर्ष फोनही घेत नाही. माझ्या दृष्टीनं मी असा एकही माणूस, तुम्ही मगाशी बघितलं सगळे फोन मी घेतो. हो. मला लोकांना टाळणं, म्हणजे एखाद्या माणसाचे कधी काही अर्जंट असेल आणि तो मी फोन उचलला नाही तर मग मनामध्ये तळमळ वाटतं, अरे काहीतरी अर्जंट असावं त्याने, मग मला फोन करायला वाटतं लगेच. हां, करावं बिचारानं, काहीतरी कामासाठीच फोन केला असेल. तर जनता दरबारामध्ये अनेक प्रश्न, लोकांना धीर तर येतो. काही वेळेला लोक लांबून येतात, नाही प्रश्न सुटेल, हम्म. पण तुम्ही प्रेमानं बोलून त्याची वेदनावर फुंकर घातली हम्म. तर तेवढं त्याला समाधान वाटेल. ते कामं मी करतो आणि त्यात मला समाधान आहे. एखाद्या दिवशी जर मी मुंबईला गेलो जनता दरबार सोडून, कसं तरी चुकल्यासारखं होतं. अरे माझी लोक, मी 4 वेळा माझ्या पीएला फोन करतो, अरे कोण आलं होतं, अमुक अमुक आलं होतं, त्यांना काय चहा पाणी दिला, काय केलं, व्यवस्थित काम बघितलं. हे मी अमेरिकेत असतानासुद्धा मी करतो. आणि मला सांगा, आता घरातला आता सक्का भाऊ जरी असला किंवा कोण, त्यानं आपल्यासाठी काय नाही केलं तर आपण म्हणतो अरे तू काय केले. आता तुम्ही पराभव स्वीकारून हे सगळं एवढ्या मोठ्या मनानं कसं करताय, आणि कसं स्वीकारला तो पराभव, आणि कसं हे कंटिन्यू चालू ठेवले? तेच मागाशी सांगितलं ना, पराभव का म्हणून समजायचं मी. तर मी ठीक आहे ना, मग लोकांनी जायचं कुठं? हम्म. पराभवानं खचून जाणं, पराभवाच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी मला शिकता आल्या, हम्म. त्यातून धडा घेतला हम्म. आणि पुन्हा नव्या जोमानं लोकांपर्यंत पोचलो आणि लोकांचा विश्वास अजून दुगणा झाला की हो, मला गेले 2-3 वर्ष जेव्हा जसा मी लोकांकडे जातो आहे, गावोगावी फिरतो आहे, गावभेट दौरे घेतो आहे, त्यावेळेला लोक मला अभिमानानं सांगतात. म्हणजे मला अभिमानानं सांगू असं वाटतं. लोक आवर्जून सांगतात, माझा सत्कार करताना प्रस्तावनेमध्ये गावाची प्रस्तावना असते त्यावेळेला लोक सांगतात की दादा आम्ही चुकलो. पण मला त्याचं काही वाटत नाही. ठीक आहे, पराभव झाला म्हणून काही सगळं काही येत नाही. पराभव माणसाच्या आयुष्यात अपयशी नेहमी येत असते. हं. व्यवसायामध्ये येतं, याच्यात येतं, म्हणून खचून जायचं नाही. पुन्हा नव्या जोमानं उभं राहायचं. म्हणून मी ह्या पराभवाला फारशी किंमत दिलीच नाही हम्म. आणि नव्या जोमानं पुन्हा उभं राहिलो, नव्या उमेदीनं पुन्हा उभं राहिलो आणि कामाला सुरुवात केली. आणि तो एक मला परसेप्शन खूप छान वाटलं की पराभवला बाजूला ठेवूया, ज्यांनी मदत दिलं त्यांचं काय. तेच माझ्या दृष्टीनं तेच महत्त्वाचं आहे की काय चूक आहे. 5,77,000 लोकांनी ज्यावेळेला मतदान केलं आहे त्यांना मी का वाऱ्यावर सोडायचं, आणि नुसते 5,77,000 नाही, ज्यांनी मला मतं नाही दिली त्यांना तरी का वाऱ्यावर सोडायचं. ते सुद्धा वाऱ्यावरच आहेत ना आता, मग त्यांना का वाऱ्यावर सोडायचं, म्हणून परत लढवताय तुम्ही. म्हणून परत लढायचं. आता तुमच्यापैकी माझ्या अभ्यासानुसार जेवढा मला वेळ मिळाला, तर तुमची दोन्ही मुले आहेत, त्यापैकी कोणच राजकारणामध्ये ॲक्टिव्ह नाही आहे. बट कोण तर आता मी हे बोलणं किती योग्य माहीत नाही, बट प्रत्येकजण लॉन्चिंगमध्ये आहे आता, की मी आहे तोपर्यंतच कुणाला तर लॉन्च करून घेणं किंवा कुठल्या तर एका ठिकाणी नेऊन ठेवणं. मग तुम्ही असं कधी त्यांना ते बाळकडं दिलं नाही का, जे तुम्ही मी कधीच नाही. माझी दोन्ही मुलं जेव्हा जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मदतीला येतात. पण मी कधी घरात त्यांना सांगितलं नाही की चला तुला मी लॉन्च करतो, तू हे काम कर, तू ते काम कर. आणि त्यांनी कधी कधी आग्रह धरला नाही. त्यांच्यात गुणवत्ता असेल तर ते समाजामध्ये येतील, समाज त्यांना स्वीकारेल. मी उगाच कुणाला तरी माझ्या घरातल्या माझ्या मुलाला समाजावर लादणं हे मला आवडत नाही. म्हणजे तेच गादी चालवणं हे काय राजकारणाचं हे नाही आहे. मग हे लोकशाही नाही, लोकशाही नाही. त्याने त्याच्या कर्तृत्वावर उभा राहिला तर राहिला, मी त्याला अडवणार नाही. नुसतं. आणि हाच प्रश्न सतत राहतो. आणि मला एक प्रश्न पण अजून एक विचारायचा आहे की आमच्यासारखी जी मुलं आहेत, जे आता सेकंड टाईम वोटर आहेत किंवा फर्स्ट टाईम वोटर्स आहेत, तर आम्ही जेव्हा बातम्या लावून बघतो ना, तेव्हा असं एक निगेटिव्ह परसेप्शन बनवण्यात येतं की अरे खूप चुकीच्या होत्या बऱ्याच गोष्टी, हा इकडे तो तिकडे, हे ते. आणि मग असं कधी तर वाटतं की अरे का करू मतदान मी. तर आमच्यासारख्या तरुणांना काय सांगाल की ज्याला प्रश्न पडला की का करू, जर शेवटी होऊन जर वेगळंच काहीतरी होत असेल तर का केलं पाहिजे मतदान? माझ्या प्रत्येक तरुणाला हे सांगायचं की तुम्ही परिस्थितीचा अभ्यास करा. हे का घडत आहे, नक्की काय चाललं आहे, वस्तुस्थिती काय आहे. आणि मी तर नेहमी सांगेल की समाजाला जे योग्य आहे ते
आपण योग्यतेने निर्णय घ्यायचा. जो तो निवडून येतो, आपापल्या परीनं बिघडतो, सुधारतो, त्याप्रमाणे प्रत्येकाला तशी संधी दिली पाहिजे. आणि याच्यात चुकीचं काय नाही. समाजामध्ये इकडनं तिकडं, तिकडनं इकडनं हे राजकारणामध्ये चालत राहतं. पण त्यातल्या त्यात तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की एक माणूस कोण खरा आहे. त्याच्यावरून तुम्ही पण एक काम करा, मी नाही आवडलो, कोले नाही आवडले, कोणी नाही आवडलं, पण मतदान करायचं थांबू नका. कोणाला ना कोणातरी मतदान करा. मतदान कारण केलं. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, मतदान केलं पाहिजे, तरच समाजामध्ये जागृती होईल. तुम्हाला वाटलं ना आढळरावांचे विचार पटत नाही, विरोधात मतदान करा, पण मतदान करा. म्हणून हा लोकशाहीचा हक्क जो आहे, लोकशाहीनं दिलेला हक्क आहे, तो मात्र गमावता कामा नये. बरोबर. आणि अजून एक आहे की ह्या शाळा वगैरे ज्या तुम्ही बांधल्यात, म्हणजे मला असं खूप हेवा वाटतो की ह्या ठिकाणी आपण जेव्हा रस्त्यावरून जातो आणि 2-3 वेळा आम्ही इथून गेलो तेव्हा मी म्हणायचो की यार एवढे छान इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं. तर मग इथल्या गावकऱ्यांचं काय फीडबॅक आहे तुम्हाला? आता हे इतक्या वर्ष झालं तुम्ही करताय, तर मग गावकऱ्यांची साथ आहे का तुम्हाला ह्या शाळेबद्दल आणि तुम्ही विकास करताय त्याबद्दल? माझ्या गावातलं म्हणाल तर माझ्या गावातल्या गावकऱ्यांच्या पाठिंब्यावरच मी राजकारणात आलो आहे. मी जे जे काय केलं आहे, गावातल्या लोकांनी साथ दिली म्हणूनच मी आज इथपर्यंत आलेलो आहे. अन्यथा मी मुंबईतच असतो. पहिल्या निवडणुकीमध्ये जेव्हा मी उभा राहिलो त्यावेळेला माझं अख्खं गाव, अख्खा मतदारसंघ फिरत होते, गावातले लोक. सगळे गावातले लोकांनी. आज पण त्यांनी ठरवलं आहे, गावच्या लोकांनी, मी निवडणुकीचं ज्यावेळेला फॉर्म भरेल किंवा फॉर्म भरायच्या अगोदर 2-4 दिवसात बैठक आहे, त्यांनीच परस्पर ठरवलं आहे. यांनी कोणी हडपसरला जायचं, कोणी भोसरीला जायचं, कोणी जुन्नरला जायचं, आपापल्या गाड्या करायच्या, आपापल्या भाकरी बांधून न्यायच्या आणि दादांचा प्रचार करायचा. ह्या गावाचा पाठिंबा माझ्या दृष्टीनं, तुमच्या घरातला पाठिंबा नसेल तर तुमचं तेवढं मनोधैर्य वाढत नाही. हे गावानं माझ्या वाढवून दिलं आहे आणि हेच परिसरानं वाढवून दिलेलं आहे. आणि अजून एक शेवटाकडे जाताना मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही 15 वर्ष खासदार होता आणि त्यानंतर पराभव झाला आणि त्यानंतर आता पूर्ण तुम्ही उभा राहताय, एवढ्या वर्ष तुम्ही लोकांच्या कनेक्टमध्ये आहात आणि लोकांसोबत बोलताय, तर तुम्हाला काय वाटतंय की कोणत्या 3 मूलभूत गरजा आहेत अजूनही भारतात आणि तुमच्या मतदारसंघात लोकांच्या, ज्या अजूनही पूर्ण करायची गरज आहे आणि त्याच्यावरतीच लोकांचं आयुष्य किंवा भवितव्य डिपेंड आहे? कुठल्याही अशा 3 गोष्टी? आणि निदान माझ्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं झालं तर पाणी, नवीन बदलत्या समीकरणानुसार रोजगार आणि शेतीमालाला भाव, या 3 गोष्टी माझ्या दृष्टीनं मोलाच्या आणि महत्त्वाच्या आहेत. बाकी ठीक आहे, रस्ते वगैरे होत राहतील, रेल्वे होत राहील, पण महत्त्वाचं काय, आज समाजाची गरज, माझ्या मतदारसंघाची गरज, जी लोकांना, तरुणांना, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणं, शेतीला पाणी मिळलं आणि शेती, कारण सगळ्या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळलं आणि त्याच्यातून उत्पन्न होणाऱ्या शेतीमालाला भाव मिळणं, ह्या 3 गोष्टी जर आल्या तर हा परिसर खऱ्या अर्थानं सुखी आणि संपन्न होतो. की तर बरेच लोक अजूनही शेती करतायत आणि ह्या भागात अजून ते आलं नाही आहे फॅड की जमीन विकून मोठे बंगले आणि मोठ्या बिल्डिंगा बांधून फ्लॅट, म्हणजे बऱ्यापैकी इन्व्हेजन नाही आहे अजून, शेती करतायत लोक. बट असं होतं आहे का की शेतकऱ्याच्या बाजूनं सगळे बोलत आहेत बट शेवटी शेतकऱ्याला एकट्यालाच लढायला लागतं? ह्यासाठी मग काय केलं पाहिजे? शेतकऱ्याला कसा पाठिंबा दिला पाहिजे? खरं शेतकरी माझा तसा ह्या भागातला स्वयंपूर्ण आहे, पण त्याच्यावर निसर्गाच्या कोप किंवा हे शासकीय माध्यमातून तुम्हाला जे मी नेहमी सांगत आलो, सगळ्यात मोठी समस्या ही आहे की शेतीमालाला भाव मिळत नाही. आता इथं शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक आहे, कांद्याला भाव मिळत नाही. आता फॅशन झाली आहे भाषणामध्ये की कांद्याला भाव मिळत नाही, कांद्याला एवढा भाव आहे, एकराला एवढं उत्पन्न आहे, एवढा लॉस आहे. आम्हीसुद्धा शेतकरी आहोत, मला पण कळतं आहे शेतकऱ्यासाठी. मी सुद्धा संसदेमध्ये सर्वाधिक जास्त कांद्यावर प्रश्न उभारलेले, म्हणजे उभे केलेले आहेत. परंतु शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थानं हे करायचं असेल तर शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं ते आम्ही करत आलेलं आहे. बरोबर. आणि यासाठी जनता दरबारातून पण तुम्हाला फीडबॅक मिळतोय? अगदी बरोबर. सो शेवटी जाता जाता माझे 2 प्रश्न आहेत की जसं ते आजोबा आम्हाला म्हणले की गेट उघडच आहे, मग तुम्ही भूमिपुत्र आहे, इथले आहात आणि
आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मागच्या 20 वर्षात बदलताना बघितल्यात. तुम्ही मुंबईला गेला, तिथून माघारी आला, हे रस्ते झाले, हे हॉटेल्स होत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतं आहे. आता पुढं ह्या मतदारसंघासाठी काय काय करायची इच्छा आहे अजून? मग अशीच आपण चर्चा केल्याप्रमाणे हे जे काय इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे की ज्याचा मतदारसंघाच्या भविष्यावर तरुण पिढीवर परिणाम होईल, ते रस्ते, रेल्वे, त्याच्याशिवाय पाणी, शेतीला पाणी, रोजगार, ह्याच्या व्यतिरिक्त आयडियल मतदारसंघ आहे माझा की जो पर्यटनाच्या माध्यमातून आम्ही त्याचा मोठं केला पाहिजे. पर्यटन, परदेशातून जे येणारे पर्यटक आहे ते जयपूरला जातात, ते गोव्याला जातात, ते शिरूरला आले पाहिजे. त्या दृष्टीनं मी ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं गरज आहे. आमची शिवनेरी आहे, इथं भीमाशंकर आहे, इथं आळंदी आहे, इथं देऊ आहे, काही नाही आहे. तर संताची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे. त्याला जर आम्ही चांगलं डेव्हलप केलं तर पर्यटक जगाच्या कानाकोपऱ्यातून आले पाहिजे, तरच आमचा विकास होईल असं मला वाटतं. ठीक. शेवटच्या प्रश्नाच्या आधी आपल्याकडं वेळेची कमतरता आहे आणि खूप लेस पॉलिटिकल ठेवायचा प्रयत्न केला आणि मला तर सगळ्यात जास्त ते सेमीकंडक्टरचं जसं तुम्ही बोलायला चालू केलं तसं मी अशा त्या डॉक्युमेंटरीच्या झोनमध्ये गेलो, कारण आमच्या वडिलांचाही बिझनेस इलेक्ट्रॉनिक्सचाच आहे. तर कुणाला काही प्रश्न असतील तर आपण 2 किंवा 3 प्रश्न घेऊया. सो फक्त हात वरती करायचा आहे, आमचा एक व्हॉलंटियर तिथं येईल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर देईल. येस. गुड मॉर्निंग सर. तसंच सर बोलले भोसले सर, आमच्यापैकी बरेचसे लोक फर्स्ट टाईम वोटर आहेत, पण इन फायनली रिझल्ट पॉलिटिशियनच लावतो की कोणत्या साईडला असेल ते. तर मग वोटचा व्हॅल्यू आहे की नाही? मी त्याचं काय म्हणणं येतं की मतदान करतात पण सत्ता कोणाची येणार हे आमदार आणि खासदार ठरवतात, तर मग आमच्या मताला किंमत आहे का नाही? नक्कीच किंमत आहे. खरं म्हणजे आपण या दृष्टीनं मी त्या तरुणाला सांगू इच्छितो की राजकारणाची हवा, बदलतं राजकारण, देशात कुठल्या दिशेनं चाललं आहे, देशाला कोण लीड करू शकतो, हे आपण स्वतः त्याचं आकलन केलं पाहिजे. आकलन करणं गरजेचं आहे. फर्स्ट टाईम वोटरनं विचार करायला पाहिजे, आपण मतदान करतोय, पुढच्या 5 वर्ष माझं भवितव्य कसं असेल हे ठरवण्याची ही मतदानाची प्रक्रिया आहे. मग ती करत असताना आम्ही कुणाला मतदान करतो, मधला माणूस किती महत्त्वाचा, त्याच्यापेक्षा वर सरकार कुणाचं येणार आहे, कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि तुमचा विश्वास पाहिजे. तुमच्या विश्वासानं समोरचा उमेदवाराला मतदान करताना तो आपल्या बाजूनं राहील का, आपण त्याला जाब विचारू शकतो का, तो आपल्याबरोबर 5 वर्ष प्रामाणिक राहील का, तो ॲक्सेसेबल असेल का, आपल्याबरोबर संपर्क करेल का, ही महत्त्वाची बाजू आहे. उद्या एखादा माणूस तुम्ही निवडून द्यायचा आणि तो 5 वर्ष गायबच राहणार, मग तुमच्या मताला अर्थ काय राहणार आहे? तुम्ही जे मतदान केलं आहे त्याचं व्हॅल्यू कुठं राहणार आहे? एखादा माणूस पराभूत होऊनसुद्धा तुमच्या हाकेसाठी 24 तास उपलब्ध आहे, हा सुद्धा विचार होणं तेवढाच गरजेचं आहे. दादा, तुम्ही स्वतः एक उद्योजक आहात, मग तुमचा महिला उद्योजकाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे येणाऱ्या 5 वर्षामध्ये? मी माझ्या कारकिर्दीमध्ये नेहमी सांगत आलो, नारी शक्तीमध्ये काहीतरी चांगलं करून दाखवण्याची धमक नेहमी असते, पण त्यांना योग्य दिशा आणि महिलांचा स्वतःचा सहभाग हा तेवढाच महत्त्वाचा आहे. माझी नेहमी स्वप्न असतात की आज आपल्याकडच्या इथल्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून जगभर काय चाललं आहे, आपल्या समोरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काय चालू आहे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. उदाहरणार्थ, काही महिला नुसत्या बचत गटाची स्थापना करून चालत नाही. बचत गटाच्या माध्यमातून नुसते पापड लोणची तयार करणं, काही पिशव्या तयार करणं एवढ्यापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. महिलांनी विचार केला पाहिजे की हो, आज चाकण MIDC आहे, आज रांजणगाव MIDC आहे, तिथं काय लागतं आहे. मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, MIDCमध्ये काही किचन आहेत की जिथं 50,000 लोकांचं जेवण तयार करून देणाऱ्या महिला आहेत. का नाही आपण असं मोठं किचन चालू शकत? का महिला माझ्या पुढं येत नाहीत की दादा आम्हाला उद्योग करायचा आहे, आम्ही शिलाई मशीनचं किंवा टेलरिंगचं कोर्स केलेला आहे. इतका मोठा प्रचंड स्कोप आहे. चाकण MIDCमध्ये असेल किंवा आपल्या MIDCमध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये युनिफॉर्मची किती मोठ्या प्रमाणात गरज आहे. आज जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये 5 लाख युनिफॉर्म लागतात. आम्ही पुरं पडू शकतो?
आम्ही महिलांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन एक मोठा उद्योग चालू केला, एक 40 महिलांनी, 50 महिलांनी किंवा 20-25 महिलांनी, आणि सगळ्यांनी पद्धतशीरपणे ती कंपनी लॉन्च केली. आणि व्यापारी दृष्टिकोन, व्यावसायिक दृष्टिकोन जर ठेवला तर तुम्हाला मदत करायला कंपन्या पुढे येतील, सरकार पुढे येईल, याची मला खात्री आहे. फक्त तुमचा सहभाग आणि तुमचा स्वतःचा इंटरेस्ट असणं महत्त्वाचं आहे. अजून कोणाला आहे शेवटचा प्रश्न? ओके. दादा, मला विचारायला आवडेल की आपली जनता आहे, पण जनता कुठे ना कुठे तेवढी समजदार नाही आहे, ज्यामुळे बऱ्याच जागी चुकीची लोक पॉवरमध्ये येतात. तर मग त्यासाठी जरी जनता एज्युकेटेड आहे पण ती समजदार झाली नाही आहे, मग त्यासाठी तुम्ही किंवा एक सामान्य नागरिकांनी काय काम केलं पाहिजे? खरं म्हणजे तू हा जो प्रश्न मांडला अतिशय योग्य प्रश्न आहे. आपल्या लोकशाहीची व्यवस्थाच अशी आहे, लोकशाहीची घटनाच अशी आहे, याच्यामध्ये भिन्नता खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही देशाच्या एका कोपऱ्यात गेला तर त्याची मतप्रवाह वेगळे असतात, इथं गेले तर मतप्रवाह वेगळे असतात. बऱ्याचशा लोकांना आपण मतदान करतोय याचं महत्त्व किती आहे हे लोकांना माहिती नसतं. तो देश हळूहळू सुधरेल, आता त्या सुधारण्याच्या प्रक्रियेत आहे. लोकांना कळत नाही आपण मतदान केल्यानंतर काय होतं आणि काय व्हायला पाहिजे. जेव्हा सुदृढ लोकशाही मी समजत नाही की आजची लोकशाही सुदृढ आहे. ही लोकशाही सुदृढ होण्यासाठी हळूहळू समाजाला कुठंतरी प्रबोधन करणं गरजेचं आहे, आणि त्या वेगवेगळ्या मार्गानं वेगवेगळ्या प्रक्रियेतून ते होतं आहे. त्याला थोडा वेळ लागेल. ओके. सो आपल्याकडे वेळेची कमतरता आहे आणि बरेच आस्पेक्ट आपण क्लिअर केलेले आहेत. माझा शेवटचा प्रश्न आहे आणि मी थांबतो आहे. ह्या सर्व गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही धावपळ करताय ॲज अ बिझनेसमॅन, जसं वडिलांना माहीत होतं तुम्ही कराल, त्यानंतर बायकोची साथ असेल, आज मुलं आहेत, कुटुंबाचं केवढा मोठा रोल आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये? समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये जर तुम्हाला चांगली कारकीर्द, यशस्वीपणे कारकीर्द जर करायची असेल तर कुटुंबाची साथ असल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. आज माझी पत्नी, माझी मुलं, माझी दोन्ही मुलं माझा सगळा व्यवसायाचा व्याप पाहतात. मी हल्ली किती टर्नओव्हर होतो आहे, किती लोक कामाला आहेत, माझं तिकडं अजिबात लक्ष नसतं. काही वेळेला असं होतं की मी मुंबईला माझ्या ऑफिसमध्ये जातो, माझं ऑफिसची चेंबर केबिन अजूनही आहे, पण जाताना मला रिसेप्शन अडवते, कोण पाहिजे आपल्याला, अशी सुद्धा होते, कारण तेवढा संपर्क राहिला नाही. पण ठीक आहे, मी अभिमानानं सांगतो, माझी दोन्ही मुलं व्यवसाय त्यांच्या पद्धतीनं चांगलं करतात. माझ्या पत्नीची साथ असल्याशिवाय मी आज इथपर्यंत येऊ शकलो नसतो. कुटुंबाची साथ आहे, गावाची साथ आहे, सगळ्यांची साथ आहे. तर मागचे जवळजवळ 90 मिनटं आपण गप्पा मारतोय, आणि जेव्हा मी ठरवलं की हा इंटरव्ह्यू करायचा, आणि मी बऱ्याच गोष्टींचा विचार केला की मला तुमची ऑन्टरप्रिन्युअल बाजू म्हणजे उद्योजकताची बाजू जास्त ऐकून घ्यायची होती, पण त्यानंतर तुम्ही जनता दरबाराबद्दल बोला, बैलगाडाबद्दल बोलला, ह्या बऱ्याच गोष्टी ज्या लोकांना माहीत नव्हत्या. आणि आय होप तुम्हाला जे कन्वे करायचं आहे लोकांना ते ह्यातून गेलं असेल. शेवटी माझ्याकडून पण सगळ्यांना हीच विनंती आहे की कोणताही उमेदवार असो, काही असो, जसं सर म्हणले की तुम्ही मतदानाचा अधिकार आहे तो बजावा. ही लोकशाहीचा उत्सव आहे, त्यामध्ये सामील व्हा. आणि तुम्ही तुमच्या बिझी स्केड्यूलमधून, कालच तुम्ही पक्षप्रवेश केला आहे आणि तुम्ही बिझी असणार, त्यातून पण तुम्ही हा वेळ दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्लस तुम्ही सगळे वेळ काढून इथं आला आणि आम्हाला ऐकत होता, त्याबद्दल तुमचं खूप आभार आहे. आणि भेटूया काही महिन्यानंतर, मग जो काही जनतेचा कौल आहे तो आपण ऐकणार आहे, बघणार आहे, आणि नक्कीच पुन्हा एकदा भेट घ्यायला नक्कीच येऊ. तुम्ही सगळ्यांनी मागचा जो काही वेळ आमच्यासोबत व्यतीत केला आणि घालवला आणि आम्हाला साथ दिली, त्याबद्दल सगळ्यांचा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू, धन्यवाद.